आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू चिंकी खेळले खो खो. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र मिळून पार्कमध्ये खेळत होते. काही वेळानंतर सगळी मुलं खेळून थकतात. ओहो गट्टू, मी हा खेळ खेळून आता खूप बोर झालोय. चल ना काहीतरी वेगळं खेळूया. हो, बोर तर मीही झालोय हा खेळ खेळून. मग सांगा ना काय खेळायचं? चोर पोलीस खेळायचं? अरे नाही, ते नको, काहीतरी वेगळं सांग ना. मग तूच सांग ना बंटी. एक काम करूया, चल खो खो खेळूया. खो खो? हा, हे काहीतरी नवीन आहे, पण आपल्याला याचे नियम नाही माहिती आहेत बंटी. काही हरकत नाही, मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगेन, पण त्यापूर्वी आपल्याला अजून काही मुलांना घेऊन यावं लागेल, कारण खो खो साठी मिनिमम 12 प्लेयर्स तरी हवेच आहेत. मग गट्टू चिंकी आणि बाकी फ्रेंड्स मिळून कॉलनीतल्या इतर मुलांना तिथे खेळायला घेऊन येतात. मग सगळी मुलं एक मोठं गोल करून बसतात. बंटी बघ, सगळे आले. आता तू आम्हाला खेळाचे नियम सांग. ओके, आपण सगळे मिळून 12 लोक आहोत. आता आपल्याला 2 टीम्स बनवाव्या लागतील, तर प्रत्येक टीम मध्ये 6-6 जण असतील. तर चला आपण आता टीम बनवूया. ओके. एवढं बोलून गट्टू 6 मुलांसोबत आपली एक टीम बनवून घेतो. चिंकी दुसऱ्या टीम मध्ये जाते. त्यापैकी एक जण म्हणतो की आता टीम्स तर बनल्या, पण आता पुढे काय? बंटी गट्टूच्या टीम मध्ये होता. तो म्हणतो आता आपल्यापैकी एक टीम डिफेंडर्सची असेल आणि एक टीम चेजर्सची. म्हणजे एक टीम दुसऱ्या टीमला पकडेल आणि दुसऱ्या टीमला पळावं लागेल. मला तर काहीच नाही समजलं बंटी. बंटी आपल्या खिशातून एक खडू काढतो आणि ग्राउंडवर एक लांब सरळ रेष आखून दोन्ही टोकांना एक एक खांब उभे करतो. एक काम करूया, माझी आणि गट्टूची टीम ही पहिल्यांदा चेजर्सची टीम असेल. मी जसं सांगतोय त्या पोझिशन मध्ये सगळेजण बसा. बंटी आपल्या टीम मेंबर्सना त्या ओढलेल्या रेषेवर बसवतो. आपण असे का बसलोय बंटी? आता पुढे काय? आता हे बघ गट्टू, जी दुसरी टीम आहे त्यातले 3 जण येतील आणि ते ग्राउंड मध्ये इकडे तिकडे धावतील. त्यांना आपल्याला पकडायचंय, पण ते तर या लाईनला क्रॉस करून धावू शकतात, पण आपण लाईन क्रॉस करू शकत नाही. आणि जर आपण ती क्रॉस केली तर आपण आउट होऊन जाऊ. आणि जेव्हा मी पाठीमागून येऊन तुझ्या पाठीवर टॅप करेल आणि म्हणेल खो, तसं तुला उठून त्यांना पकडायला जावं लागेल. सिंपल. आता मला थोडं थोडं समजतंय. चला चला खेळायला सुरू करू. ओके. चिंकीच्या टीम मधून चिंकी, गुड्डी आणि हरी येतात. गट्टू रेषेच्या शेवटी उभा राहतो आणि बंटी गट्टूला म्हणतो मी इथे बसतो गट्टू, आता तुला चिंकीच्या टीम मधल्या मेंबर्सना पकडून त्यांना आउट करायचंय. तू मध्येच आमची मदत घेऊ शकतोस खो म्हणून. ओके बंटी, चला सुरू करूया. गट्टू धावू लागतो आणि चिंकीच्या टीम मेंबर्सला पकडायला धावू लागतो. बंटी खो. बंटी धावतो आणि गुड्डीला पकडून तिला आउट करतो. अशा प्रकारे हळूहळू चिंकीच्या टीम मधले सगळे मेंबर्स आउट होतात. अरे आपण सगळे तर पकडले गेलो, पण किती मजा आली ना. पुढे काय करायचं बंटी? तुझी टीम जिंकली का? नाही चिंकी, अगं गेम सुरू होण्याच्या अगोदर मी माझ्या वॉच मध्ये टायमर लावलं होतं. तुझ्या टीमला आउट करण्यासाठी माझ्या टीमला पूर्णपणे 15 मिनिट लागले. आता जर आम्हाला जिंकायचं असेल तर आम्हाला 15 मिनिटांच्या वरती स्वतःला डिफेंड करावा लागेल. म्हणजे काय बंटी? आता आपण पळणार आणि चिंकीची टीम आपल्याला पकडणार का? हो, आता आपली पोझिशन्स एकदम वेगळ्या असणार आहेत गट्टू, आणि आपल्याला आता जिंकण्यासाठी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाचवायचंय. पण बंटी, मी थोडीच तुला जिंकू देणार आहे. बघच, 15 मिनिटं काय, तुम्ही 2च मिनिटात आउट व्हाल. बघूच यात. चला चला सुरू करूया. आता यावेळी चिंकीच्या टीमवाले मेंबर बसतात आणि चिंकी लाईनच्या एका एंडला उभी राहते. या गट्टूच्या टीमच्या लोकांनी आता तुम्हाला सगळ्यांना आउट करते. अरे गट्टू, आपल्याला स्वतःला जास्तीत जास्त इथे वाचवून ठेवायचंय. हेच आपलं गोल आहे. ओके बंटी, आपण हे करू शकतो. चल चल. मग काय होतं, गट्टू, बंटी आणि त्याचा एक टीम मेंबर ग्राउंड मध्ये येतो आणि चिंकी त्यांना पकडू लागते. थोड्याच वेळात चिंकी गट्टूच्या टीमच्या सगळ्या मेंबर्सना आउट करते.
अरे बंटी लवकर सांग, माझ्या टीमने तुझ्या टीमला किती वेळात पकडलं? हा हा बंटी, सांग यांना की हे सगळे आउट झालेत. अरे ते गट्टू चिंकी, ते मी अरे ते मी काय करतोयस बंटी? सांग ना लवकर, काय झालं? ते चिंकी, मी ते टायमर लावायचंच या वेळेला विसरून गेलो. काय? आय सॉरी मित्रांनो, मी या वेळेला टायमर लावायचं विसरलो. अरे पण कोण जिंकलं हे कसं समजणार? गट्टू, ह्यात समजण्यासारखं काय? ऑफकोर्स माझीच टीम जिंकलीये. तुम्हाला आम्ही किती कमी वेळात पकडलं आणि आउट केलं होतं. नाही चिंकी, माझी टीम जिंकलीये, तुझी नाही. गट्टू बरोबर म्हणतोय, आमचीच टीम जिंकलीये. यावरती सगळेजण भांडू लागतात आणि तेवढ्यात तिथे सोसायटीचे सेक्रेटरी अंकल येतात. अरे मुलांनो, भांडू नका. तिथे मी बऱ्याच वेळा बसून बेंचवर बसून तुमचा हा गेम बघतोय आणि मला माहितीये की कोणाची टीम जिंकली ते. बर काका, ते कसं? काका, तुम्हाला माहितीये की कोणती टीम जिंकली? मग सांगा ना लवकर. 2 मिनिटं मुलांनो. ज्या वेळेला गट्टूची टीम खेळायला आली होती तेव्हा मी माझ्या फोनमध्ये टायमर लावला होता आणि गट्टूच्या टीमने 15 मिनिटापेक्षा कमी वेळ घेतला आणि ते फक्त 12 मिनिटातच आउट झाले. त्यामुळे विनर चिंकीचीच टीम आहे. हे ऐकून चिंकी आणि तिच्या टीम मधले सगळेजण उड्या मारू लागतात. बघितलंस गट्टू, मी जिंकले. यासोबतच सगळी मुलं एकत्र येऊन खो खो खेळतात आणि सोबतच खूप एन्जॉय करतात. गट्टू, चिंकी आणि आईस्क्रीम. ये आम्ही पास झालो. ये माझ्या हुशार मुलांनो, खूप छान. आई, आम्ही दोघं पहिले आलो. खूप मेहनत केली आहे माझ्या मुलांनी. दिवस रात्र अभ्यास करून परीक्षा दिलीये. गट्टू आणि चिंकी शाळेत फर्स्ट आले होते आणि यासोबतच उन्हाळ्याची सुट्टी देखील सुरू झाली होती. आता अभ्यास बिभ्यास सगळं बंद. आता सुरू सुट्ट्या. आता आम्ही जाणार आजी आजोबांच्या घरी. अरे, त्याच्यासाठी अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही इथेच खेळा. तर मग आता आम्ही चाललो ग्राउंड मध्ये. बाय बाय. गट्टू आणि चिंकीने बॅग्स फेकल्या आणि दोघे जण पळाले ग्राउंड कडे. ये, सुट्ट्या सुरू झाल्या. सांग, आपण काय खेळूया? चला, आपण सगळेजण खेळूयात लपाछपी. आपण सगळेजण लपूयात आणि गट्टू आपल्याला शोधेल. नाही नाही, नेहमी मीच का? यार गट्टू, जा ना. आम्ही लपतो ना. तू 10 आकडे मोज. बरं ठीक आहे, मी तर लगेच सगळ्यांना पकडेन. जा पळा. 1 2 3, मी येतोय. सगळी मुलं खेळण्यात दंग झाली. त्यांना कशाचंच भान राहिलं नाही. पण हळूहळू सगळ्यांच्याच घशाला कोरड पडू लागली आणि सगळ्यांनाच घाम येऊ लागला. जणू सगळे आत्ता आंघोळ करून आलेत. हाय रे देवा, हा उकाडा. अरे यार, खूपच गरम होतोय. आज सूर्य बाप्पा जरा जास्त चिडल्यासारखा वाटतो आहे. मला खूप तहान लागली आहे. हो, मला पण काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होतीये. चला, आपण सगळे लिंबू सरबत पिऊ. अरे, पण नेहमीचे लिंबू सरबतावाले काका दिसत नाहीयेत आपले. तेवढ्यात समोरून नेहमीचे आईस्क्रीमवाले काका येताना दिसले. अरे ते बघा, समोरून आईस्क्रीम वाले काका येतायत. चला, आपण सगळे आईस्क्रीम खाऊ. चला चला मुलांनो, लवकर लवकर या आणि आईस्क्रीम खा. मला स्ट्रॉबेरी फ्लेवर पाहिजे. मला मँगो आईस्क्रीम द्या. मला कॅडबरी चॉकलेटची कॅन्डी. अरे हो हो मुलांनो, सगळ्यांना मिळेल, सगळ्यांना मिळेल. 1 मिनिट थांबा. सगळ्या मुलांनी मोठ्या आयटीत आईस्क्रीम खाल्लं. कडक उन्हात मुलांना शांती मिळाली. खेळता खेळता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. सगळी मुलं घरी परतली. गट्टू आणि चिंकी खूप थकले होते. अरे मुलांनो, सुट्ट्या लागल्या याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर खेळाबिळा. थोडाफार अभ्यासही करा. आता मी तुम्हाला ड्रॉइंग आणि डान्स क्लास मध्ये घालतो, जेणेकरून तुम्ही दिवसभर उन्हात बाहेर फिरणार नाही. नाही, आम्हाला क्लासला नाही जायचं. आम्हाला दिवसभर खेळायचंय. बाहेर बघितलं ऊन किती आहे, आजारी पडाल. उन्हामुळे डिहायड्रेशन होतं. किमान पाणी तरी पीत जा भरपूर. माहितीये, आज खेळता खेळता सगळ्यांचे घसे कोरडे झाले होते.
तर आम्ही आईस्क्रीम खाल्लो. अरे देवा, मुलांच्या शाळा चालू होत्या तेच चांगलं होतं. आता सुट्ट्या लागल्या नाहीत तर बाहेरचं खाणं सुरू. हे नक्कीच आजारी पडतील. अगं जाऊ दे, मुलंच आहेत ती. कधीतरी आईस्क्रीम खाल्लं तर काय होणार आहे. अशा प्रकारे दिवस जात होते. गट्टू, चिंकी आणि सगळी मुलं आता दिवसभर रोजच आईस्क्रीम खायची. रोज आईस्क्रीम खाल्ल्यामुळे राजू मात्र आजारी पडला होता. चिंकी, लवकर टीव्ही लाव ना, मला खूप बोर होतंय. अरे थांबा थांबा, मला न्यूज चॅनल बघायचंय. नाही बाबा, आम्हाला आमचं कार्टून बघायचंय. थांबा ना. चिंकीने झटकन रिमोट खेचून टीव्ही चालू केला आणि टीव्हीवर आईस्क्रीमची ऍड लागली होती. मस्त मस्त कॅडबरी आईस्क्रीम खा आणि थंड थंड मजा घ्या. बाबा, मला पण आईस्क्रीम खाण्याची इच्छा आहे. नाही बाबा, थांबा. आईस्क्रीम खाण्यामुळे राजू आजारी पडला, म्हणून चिंकी हट्ट करू नको. पण कधीतरी आईस्क्रीम खाल्ल्याने आजारी नाही पडत. चल ना, तुझी इच्छा होत नाही का रे? इच्छा तर माझी पण आहे, पण मला आजारी नाही पडायचं. हे तर अगदी बरोबर बोललास तू. आता काय करूयात? तेवढ्यात आई बाजारातून सामान घेऊन येते. तिने या सगळ्यांच्या गप्पा ऐकल्या होत्या. ती म्हणाली, अरे वा, माझी शहाणी मुलं ती किती समजूतदार झाली आहेत बरं. बघा सौभाग्यवती, कधी कधी आईस्क्रीम खाल्ल्याने कुणी आजारी पडत नाही. आजच्या दिवस खाऊ देत ना. तसे आपली मुलं समजदार आहेत ना. रोज रोज कुठे आईस्क्रीम खाणार आहेत. हो, एक दिवस आईस्क्रीम खाल्ल्याने कोणी आजारी पडत नाही, पण घाण पाण्याचं आईस्क्रीम खाल्ल्याने नक्की आजारी पडाल. तर आता काय करायचं? आयडिया. मी काही फळे आणली आहेत आणि घरी आंबे सुद्धा आहेत. चला, आपण सगळे मिळून आईस्क्रीम बनवूयात. आई, काय आपण घरी आईस्क्रीम बनवू शकतो? जर तुमची आई सोबत असेल तर टेन्शनची काय बात. सगळेजण हसू लागले आणि किचन कडे निघाले. गट्टू आणि चिंकी तर खूप एक्साइटेड होते, कारण त्यांना आईस्क्रीम जे खायला मिळणार होतं. बाबा सुद्धा खूप एक्साइटेड होते. चिंकीचे बाबा, मी स्ट्रॉबेरीज आणलीये, त्यांना बारीक चिरा. तोपर्यंत मी आंबे चिरते. पण मला तर चॉकलेट फ्लेवर पाहिजे. ठीक आहे, मग एक काम कर, बाजारातून 2 चॉकलेट्स आण. आणि अशा प्रकारे सगळेजण आईस्क्रीम बनवण्यामध्ये मग्न होऊन जातात. जसं बॅटर बनतं, आई त्याला फ्रीज मध्ये ठेवून देते. आता आपण रात्रभर वाट बघायची आणि उद्या दुपारी आपल्याला मस्त थंड थंड आईस्क्रीम मिळेल. इतका वेळ? अरे बाबा, इतकी मेहनत केली आणि आता याच्या पुढे अजून वेळ लागणार. बेटा, मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं. चिंकीने फ्रीजचं दार उघडलं. आई, अजूनही आईस्क्रीम बनलं नाहीये. हे तर अजून पाणी पाणीच दिसतंय. जितक्या जास्त वेळेला फ्रीज उघडाल तेवढा जास्त वेळ तुम्हाला आईस्क्रीम मिळण्यासाठी. बंद करा दरवाजा. थोडी वाट बघायला शिका. आयुष्यात जर काही चांगलं हवं असेल तर वाट बघणं गरजेचं आहे. गट्टू आणि चिंकी दिवसभर दरवाजा उघडायचे आणि बंद करायचे. ते आईस्क्रीम व्हायची वाट बघत होते. ते दोघेही खूप एक्साइटेड होते. फायनली त्यांचं सकाळी आईस्क्रीम तयार झालं. याहू, आमचं आईस्क्रीम तयार झालं. चल, आपण आता राजू, पिंकी, राधा सगळ्यांना बोलावू आणि त्यांना सुद्धा आईस्क्रीम देऊयात. हो हो, आणि आता आपलं बाहेरचं आईस्क्रीम खाणं बंद. आता आपण घरीच फळांचं आईस्क्रीम करून खाऊयात. आणि आपण आजारीही नाही पडणार. आणि अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने आईच्या मदतीने अतिशय समजूतदारपणे उन्हाळ्यावर हेल्दी सोल्युशन शोधूनच काढलं. नवे शेजारी. 2 दिवसापासून गट्टू, चिंकी आपल्या आजीकडे होते. त्यांच्या शाळेला 2 दिवसाची सुट्टी होती आणि 2 दिवसानंतर त्यांची पुन्हा घरी जायची वेळ झाली होती. गट्टू, चिंकी घरी येण्याकरता आई-बाबांसोबत ट्रेनमध्ये जाऊन बसतात. आई, आजीकडे किती मजा आली ना. आपण लवकरच परत येऊ. हो हो, नक्कीच गट्टू. तेवढ्यात गट्टू पाहतो की एक मुलगा आपल्या बाबांसोबत आपल्या समोर बसलेला आहे. तो व्हीलचेअरवर होता. गट्टू, चिंकीची त्याच्याशी मैत्री होते. हाय, तुझं नाव काय? माझं नाव मॉन्टी आहे. हो, तू कुठे चाललायस? मी माझ्या बाबांसोबत मुंबईला जातोय नवीन घर पाहायला, कारण बाबांची तिकडेच बदली होणार आहे. हो मॉन्टी, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. माहितीये, आम्ही तिथेच राहतो आणि आम्ही आमच्या आजीकडे गेलो होतो. मॉन्टी आणि गट्टू, चिंकीची खूप चांगली मैत्री होते आणि ते खूप गप्पा मारतात. अरे मॉन्टी,
जर तुझ्या बाबांची मुंबईला ट्रान्सफर होणार आहे तर मग तुझी ऍडमिशन सुद्धा नवीन शाळेत होणार ना. हे ऐकून मॉन्टी जरा उदास होतो. काय झालं मॉन्टी? गट्टूचं बोलणं ऐकून तुला वाईट का वाटलं? खरं तर गट्टू चिंकी, मला ज्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या शाळेत ऍडमिशन घ्यायला मला मॅथ्सची एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहे. पण माझं मॅथ्स वीक आहे, त्यामुळे मला खूप भीती वाटते. अरे त्यात काय घाबरायचं मॉन्टी? तुला माहितीये की पुंटून किड्सच्या वेबसाईटवर खूप मजेदार खेळ आणि खेळणी आहेत ज्याच्या मदतीने तू गणित आरामात शिकू शकशील. काय खरंच गट्टू? तर ठीक आहे, मी ती वेबसाईट नक्की चेक करेन. गप्पा मारता मारता प्रवास संपून जातो. गट्टू चिंकी आई बाबांसोबत ट्रेन मधून उतरतात आणि सोबत मॉन्टी देखील बाबांसोबत उतरतो आणि गट्टू चिंकी घरी जातात. पण त्या दोघांना मॉन्टीची खूप आठवण येत होती. गट्टू, मॉन्टीच्या बाबांकडून आपण त्यांचा नंबर घ्यायला हवा होता, पण बघ ना, आपल्या लक्षातच नाही आलं. हो चिंकी, माहित नाही आता आपण परत मॉन्टीला भेटू की नाही. मला मॉन्टीची खूप आठवण येतेय. तो किती मस्त होता ना. हो गट्टू. तेवढ्यात तिथे आई येते. गट्टू चिंकी, उद्यापासून तुमची शाळा सुरू होणार आहे, तर झोपण्याच्या आधी तुमचं दप्तर नीट भरून ठेवा. ओके? ओके आई. गट्टू चिंकी बॅग मध्ये वह्या ठेवून झोपतात. असाच एक आठवडा उलटून जातो आणि शाळेत बिझी होण्यामुळे असंच गट्टू चिंकी मॉन्टी विषयी विसरून जातात. एकदा संध्याकाळी जेव्हा गट्टू चिंकी आपला होमवर्क करत होते तेव्हा बाबा येतात. गट्टू चिंकी, तुम्हाला माहितीये का, आपल्या शेजारी नवीन शेजारी राहायला आलेत. हो, मीही बघितलं की दुपारी सामान ठेवत होते तिथे. माहित नाही कोण आलंय तिथे. आपण त्यांना भेटायला गेलं पाहिजे. हो आई, मी आणि चिंकी सुद्धा तुमच्या सोबत येणार. ठीक आहे ना? हो हो, नक्कीच मुलांनो. तेवढ्यात गट्टू चिंकीच्या घराची डोरबेल वाजते आणि त्यांचे नवे शेजारी त्यांच्या घरी येतात. आणि हे कुणी दुसरं नाही तर मॉन्टीच होता, आपल्या आई बाबांसोबत. मॉन्टी आणि गट्टू चिंकी एकमेकांना बघून अतिशय आश्चर्यचकित होतात. मॉन्टी, तू? गट्टू चिंकी, तुम्ही दोघे इथे? म्हणजे तुमचं घर आहे? हो मॉन्टी, पण तू इथे कसा? गट्टू चिंकी, मी तुमचा नवीन शेजारी आहे. हे माझे आई बाबा आहेत आणि आपण आता शेजारच्या घरात राहणार आहोत. अरे वा, ही तर कमालच झाली. काय गट्टू चिंकी, तुम्हाला तुमच्या ज्या मित्राची आठवण येत होती तोच तुमचा शेजारी झाला. खरंच? हे तर खूप भारी झालं. आता किती मजा येणार ना. हो हो गट्टू चिंकी, आपण खूप खेळूया आणि गप्पा मारूया. हे खूप चांगलं झालं की तुमची मुलं माझ्या मुलासोबत चांगली मिसळली आहेत. नाहीतर आम्हाला मॉन्टीची खूप काळजी वाटते. मागच्या शाळेमध्ये सुद्धा त्याचे काही फारसे मित्र नव्हते आणि तो नेहमी एकटा राहायचा. गट्टू चिंकी, मी तुम्हाला दोघांनाही डिनरला इन्व्हाइट करू इच्छितो. गट्टू चिंकी, तुम्ही दोघं याल ना? हो हो, नक्कीच. मी आणि चिंकी नक्की येऊ. मॉन्टी आपल्या आई बाबांसोबत तिथून निघून जातो. गट्टू चिंकी डिनरला जायला भरपूर एक्साइटेड होतात. आई, आम्ही मॉन्टीसाठी काहीतरी घेऊन जायला पाहिजे ना. उद्या त्यांनी आपल्याला जेवायला बोलवलंय. हो आई, गट्टू बरोबर बोलतोय. तुम्ही एकदम बरोबर बोलताय गट्टू चिंकी. पण आपण काय घेऊन जायचं मॉन्टीसाठी? गट्टू, आठवतंय मॉन्टी म्हणत होता की त्याचं गणित वीक आहे, तर मग त्या पुंटून किड्सच्या वेबसाईट वरून आपण त्याच्यासाठी तोच मॅग्नेटिक मॅथ्स ऍक्टिव्हिटी गेम ऑर्डर करूया. त्याच्या मदतीने तो आरामात गणिताच्या परीक्षेची तयारी करू शकेल. ही तर खूप मस्त कल्पना आहे चिंकी. हेच करूया. आणि हो, तो जो पुंटूनच्या वेबसाईटवर तो मॅग्नेटिक रेसिंग कार्सवाला गेम आहे ना, तोही ऑर्डर करूया मॉन्टीसाठी. मला खात्री आहे की त्याला आपले गिफ्ट्स नक्की आवडतील. गट्टू चिंकी आईच्या मदतीने रेसिंग कार आणि मॅग्नेटिक मॅथ्स गेम टॉय ऑर्डर करतात आणि डिनरच्या दिवशी गट्टू चिंकी ते दोन्ही बॉक्स अगदी चांगल्या प्रकारे पॅक करून जेवायला जातात. डिनर नंतर गट्टू मॉन्टीला ते गिफ्ट्स देतो. मॉन्टी, मी आणि चिंकीने तुझ्यासाठी हे गिफ्ट्स आणलंय. वाव गट्टू, हे काय? तूच उघडून बघ ना मॉन्टी. मला खात्री आहे की तुला नक्की आवडेल. मॉन्टी ते गिफ्ट उघडून पाहतो. आतमध्ये रेसिंग कार आणि मॅथ्स गेम बघून तो खूप खुश होतो. वाव, हे तर खूप छान कार आहे गट्टू चिंकी.
आणि हा मॅथ्स गेम याच्या मदतीने तर मी नक्कीच एंट्रन्स एक्झाम पास होईल. तुमच्या दोघांच्या लक्षात होतं की मला हे हवंय. थँक्यू गट्टू चिंकी. वेलकम मॉन्टी. मित्राला आपल्या मित्राच्या सगळ्या गोष्टी लक्षात असतात. हो गट्टू चिंकी, आणि हा रेसिंग कार वाला गेम सुद्धा खूप मजेदार आहे. चला आपण सगळे मिळून एकत्र हा गेम खेळूया. गट्टू चिंकी आणि मॉन्टी मिळून खूप खेळतात आणि अशा प्रकारे त्यांचे नवे शेजारी मॉन्टीशी त्यांची चांगली मैत्री होते. गट्टूचे नवे स्पोर्ट शूज. आई आणि चिंकी सोबत बसून टीव्ही पाहत होत्या. गट्टू बाबांसोबत आपले नवे स्पोर्ट शूज घ्यायला गेला होता. किती वेळ झाला ना आई? गट्टू कधी येणार? मला त्याचे नवीन शूज लवकर बघायचे. येतच असेल चिंकी, थोडा वेळ अजून वाट पहा. तेवढ्यात बाबा आणि गट्टू घरी येतात. आलास तू गट्टू? तुला माहितीये मी केव्हाची तुझी वाट पाहतीये. बघ बघ चिंकी, आई सगळ्यांनी नवे स्पोर्ट शूज पहा. माहितीये चिंकी, हे खूप स्पेशल आहेत, कारण उन्हामध्ये हे रंग सुद्धा बदलतात. वाव गट्टू, हे तर खूपच वेगळे आहेत. आज तर पूर्ण मार्केटमध्ये 2 तास फिरल्यावर गट्टूनं त्याचे हे शूज घेतलेत. म्हणून तर इतके चांगले आणि स्पेशल शूज मिळालेत. चल गट्टू, हे सांभाळून ठेव, नाहीतर घाण होतील. नाही नाही आई, मी हे अजिबात घाण करणार नाही. मी हे खूप सांभाळून ठेवेन आणि रोज साफ करेन. व्हेरी गुड. मग गट्टू आपले शूज शू रॅक मध्ये अगदी वरती ठेवतो आणि एका पेपरने त्याला तो कव्हरही करतो. पाहिलंस आई, आता माझे शूज अजिबात घाण नाही होणार. सगळे लोक गट्टूकडे पाहून हसतात. मग गट्टू झोपायला जातो आणि चिंकीला खेळायला जायचं होतं. आई, माझे शूज कुठे आहेत? मला खेळायला जायचंय. अगं चिंकी, तुझे शूज तर आजच मी धुतले आहेत. एक काम कर, तू गट्टूचे शूज घालून जा. ओके आई, पण गट्टू काही म्हणणार तर नाही ना? अगं नाही चिंकी, तुम्ही दोघं भाऊ बहीण आहात. तुम्ही आपसात गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. जा तू. मग चिंकी खेळायला जाते आणि थोड्याच वेळात गट्टू झोपेतून उठतो. तो उठताच आपले शूज शोधू लागतो. ए आई ग, माझे शूज कुठे गेले? मला माझ्या सगळ्या मित्रांना दाखवायचे. ओ, ते चिंकी घालून गेलीये. येतच असेल इतक्यात. पण का आई? असं नाही बोलायचं गट्टू. तुझ्या बहिणीसोबत गोष्टी शेअर करायला हव्या. तेवढ्यात चिंकी परत येते. दे ग चिंकी, माझे शूज दे. मला जाऊन माझ्या मित्रांना दाखवायचे. हो हो, हे घे गट्टू. अरे नाही, हे काय? काय झालं गट्टू? शूज घाण झालेत का? घाण नाही आई, फाटले आहेत. बघ ना, चिंकीने माझे शूज खराब केले. ह्याला तर एक भोग पडलंय. अरे नाही, हे कसं झालं चिंकी? ते आई खेळताना कदाचित लागलं असेल. सॉरी गट्टू. सॉरी आई. चिंकी गट्टूला सॉरी म्हणते. त्याला खूप राग येतो आणि तो रडतच आपल्या खोलीमध्ये निघून जातो. अरे गट्टू थांब तर. कुठे जातोयस? असं नाही करायचं बाळा. आई, गट्टू माझ्यावर खूप नाराज झालाय. मला छान नाही वाटत आहे. आई पाहते की चिंकी सुद्धा रडणार होती. ती तिला समजावते. काळजी नको करूस चिंकी, हे तर ठीक होतील. मी गट्टूला समजावेल. तू जा आणि तुझा अभ्यास कर. चिंकी उदास होऊन निघून जाते आणि आपला होमवर्क करत बसते. थोड्या वेळाने बाबा घरी येतात. चिंकी बाबांना सगळं सांगते. बाबा, मला आता खूप वाईट वाटतंय. गट्टूचे शूज आता चांगले नाही होणार का? ते पूर्णपणे खराब झाले का? अगं नाही नाही चिंकी बेटा, असं नाहीये. चल, आपण आत्ता जाऊन त्याचे शूज ठीक करून येऊ. हे ऐकून चिंकी खुश होते आणि ती लवकर बाबांसोबत जायला रेडी होते. हो बाबा, चला. गट्टू केव्हाचा नाराज आहे. माझी इच्छा आहे की तो परत आनंदी व्हावा आणि माझ्याशी बोलायला लागेल. तो असा शांत शांत नाही आवडत. मग चिंकी आणि बाबा गट्टूचे शूज घेऊन कॉबलरकडे जातात. दुसरीकडे आई गट्टूच्या रूम मध्ये जाते आणि त्याला समजावायचा प्रयत्न करते. अरे गट्टू, अजून तू किती वेळ असा उदास राहणार आहे? चल उठ, ये काहीतरी खायला. मी सँडविचेस केले, ये बरं. नाही आई, मला काहीच नाही खायचं. चिंकीने असं का केलं? मी एकदाही शूज घातले नव्हते आणि तिने ते खराब केले. एवढं बोलून गट्टू रडू लागतो आणि आई त्याला समजावू लागते.
असं रडू नकोस गट्टू. बाबा आणि चिंकी गेलेत तुझे शूज ठीक करायला. नाही आई, शूज आधीसारखे नाही होणार, मला माहितीये. आई गट्टूला समजावतच असते. तेवढ्यात बाबा आणि चिंकी रूम मध्ये येतात. आता रडू नकोस गट्टू. बघ, तुझे शूज एकदम ठीक झालेत. काय, खरंच? हा, ये, हे बघ. गट्टू आपले शूज पाहतो आणि खूप खुश होऊन जातो. वाव, हे आधीपेक्षाही चांगले झालेत बाबा. हो गट्टू, आम्ही कॉबलरला सांगून जिथे होल होतं तिथे एक जीची एम्ब्रॉयडरी केली. आता तुझ्या शूजवर तुझ्या नावाचं पहिलं लेटरही आहे. अरे वा, हे तर खरंच आधीपेक्षाही चांगले झालेत. आता तू खुश झाला ना गट्टू? हो आई, आता मी अजिबात दुःखी नाहीये. मग गट्टू, तू मला माफ केलंस ना? हो हो चिंकी, केलं ग. मग गट्टू आपले नवीन शूज घालतो. आई, मी माझ्या मित्रांना हे शूज दाखवायला जाऊ? हो गट्टू, नक्कीच. पण आधी काहीतरी खाऊन तर घे. नाही आई, आधी मी दाखवून येतो मगच खातो. मला राहवतच नाहीये. हाजी किती मस्त दिसतोय माझ्या शूजवर. हो हो ठीक आहे गट्टू, लवकर ये. मी पण तुझ्या सोबत येते गट्टू. तर अशा प्रकारे गट्टू आपले नवीन शूज आपल्या मित्रांना दाखवतो आणि सगळ्यांना गट्टूचे शूज खूप आवडतात. आणि विशेष म्हणजे त्यावरचा जी. ॲक्वेरियम व्हिजिट. गट्टू आणि चिंकी बऱ्याच वेळापासून आपल्या शेजारच्यांकडे होते. अरे देवा, किती उशीर झाला. गट्टू आणि चिंकी शेजारी गेलेत आणि अजून नाही आले. अच्छा, पण का? ते दोघं तिथे काय करतायत? आपल्या शेजाऱ्यांनी नवीन गोल्डफिश आणलेत. मग हे दोघे शाळेनंतर रोज त्यांच्या घरी जातात आणि खूप वेळ थांबतात. तर गट्टू चिंकीला मासे आवडतात. काही सांगू नका, दोघांनी त्या गोल्डफिशचं नावही ठेवलंय, टिम टिम. ओहो, काय नाव आहे, वा, टिम टिम. तुम्ही त्या दोघांना घरी आणा. ठीक आहे, मी जातो. मग बाबा शेजारच्यांकडे जातात. तिथे जाऊन पाहतात की गट्टू चिंकी एका छोट्याशा फिश टँकच्या जवळ बसून आपल्या गोल्डफिश सोबत गप्पा मारत होते. गट्टू चिंकी, आम्हालाही भेटवा तुमच्या टिमटिमशी. या ना बाबा, ही आहे टिम टिम. गोड आहे ना? हो चिंकी, ती तर आहे छान आणि तिचं नावही खूप छान आहे. कोणी ठेवलं? मी बाबा, मी नाव ठेवलंय तिचं. व्हेरी गुड गट्टू. चला आता आपण घरी जाऊ. आई घरी वाट बघतीये. ओके बाबा. मुलांनो, पण तुम्ही त्यांच्या घरी असं रोज रोज नाही जाऊ शकत. हो आई, पण मग काय करू, आम्हाला तिथे खूप छान वाटतं. ती गोल्ड फिश खरंच खूप छान आहे. हो गट्टू, पण आईचं बरोबर आहे. ठीक आहे बाबा, आता नाही जाणार. गट्टू चिंकी या गोष्टीनं उदास होतात आणि आईला ते उदास झाले ते लक्षात येतं. अरे, पण तुम्ही असे नाराज नका होऊ मुलांनो. मग आई, आपणच घरी एक गोल्डफिश घेऊन येऊयात ना? नाही चिंकी, आपण असं नाही करू शकत. गोल्डफिशची खूप काळजी घ्यावी लागते. कोण करणार बरं? नाही नाही, गोल्डफिश नाही आणायचं. हो मुलांनो, आईचं बरोबर आहे. तसंही ती खूप काम करते आणि तुम्ही तुमच्या शाळेत बिझी असता. मग त्या गोल्डफिश कडे कोण पाहणार? ओके बाबा. डिनर नंतर गट्टू चिंकी आपल्या रूम मध्ये जाऊन सरळ झोपी जातात. बघा ना, किती नाराज झाले दोघे. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. अगं, पण आपण काय करू शकतो? जर त्यांना मासे इतकेच आवडत असतील तर तुम्ही त्यांना ॲक्वेरियमला घेऊन जा. अरे हो, ही खरोखरच छान आयडिया आहे. असं केल्यानं त्यांचा मूड एकदम ठीक होईल. तर उद्या सकाळी सकाळी त्यांना आपण सरप्राईज देऊ. दुसऱ्या दिवशी बाबा जाऊन त्यांना स्वतः उठवतात आणि सगळा प्लॅन त्यांना सांगतात. गट्टू चिंकी खूप खुश होतात आणि पटापटा तयार होतात. आई, तू निळा ड्रेस घाल ना, आणि बाबा तुम्ही निळा शर्ट घाला, कारण मी आणि चिंकीने सुद्धा निळेच कपडे घातलेत. ओ असंय, पण असं का? कारण आजची थीम ॲक्वेरियमच्या हिशोबाने आहे, निळी निळी. आणि मग सगळेजण रेडी होऊन ॲक्वेरियमला पोहोचतात. वाव! अरे बाळांनो, आपण आता एंटर झालोय. तुम्ही एंट्री करताच वाव म्हणालात. बाबा, हे ॲक्वेरियम किती मोठं आहे आणि इथे कितीतरी टँक्स आहेत. मला तर विश्वासच बसत नाहीये. हो बाबा, घरी तर गोल्डफिश इतक्या छोट्याशा टँक मध्ये होती, पण इथे तर कितीतरी मासे आहेत.
ही तर फक्त सुरुवात आहे मुलांनो. आज जाऊन तुम्ही किती वेळेस वाव कराल. आतमध्ये जाऊन गट्टू चिंकी अगदी लक्ष देऊन ॲक्वेरियम पाहत होते. चिंकी म्हणाली, बाबा, इथे किती शांतता आहे. पाण्याचा आवाज स्पष्ट ऐकायला येतोय. हो, आणि बघा ना, हे मासे किती सहजतेने पाण्यात पोहतायत. किती स्वच्छ पाणी आहे ना. पण बाबा, आपल्या शेजारचे काका तर गोल्डफिशचा टँक दर 2 दिवसांनी साफ करतात. इथे तर इतके टँक्स आहे. मग इथे स्वच्छता कोण करत असेल? मुलांनो, इथे 1 किंवा 2 नाही, तर जवळपास 50 ते 60 वर्कर्स येतात. ते हे टँक स्वच्छ करतात. ओ, 50-60 कामगार. किती मेहनतीचं काम आहे ना बाबा. हो चिंकी, मेहनतीचं काम तर आहे आणि माशांकडे लक्षही द्यावं लागतं. म्हणूनच मी घरी मासे नको म्हणत होतो. हो बाबा, आता मला तुमचं म्हणणं समजलंय. ओ वाव, इथे कितीतरी कासव आहेत. अरे गट्टू, हे बघ, इथे या टँक मध्ये तर कितीतरी गोल्डफिशेस आहेत. वाव. हो चिंकी, वाव. गट्टू चिंकीला असं सरप्राईज होत आणि आनंदी होत असताना बघून आई बाबांना खूप आनंद वाटतो आणि ते दोघं एकमेकांकडे पाहून हसतात. गट्टू चिंकी, या बरं जरा इकडे. इथे माशांसाठी जेवण मिळतंय. चला, आपण सुद्धा माशांना जेवण भरवूया. ओके आई. मग गट्टू चिंकी आणि आई मिळून त्या माशांना खाऊ घालतात. आई, हे मासे किती क्यूट दिसतायत ना जेवण करताना. मला तर एकदम तुझ्यासारखी दिसतायत चिंकी. सगळेजण गट्टूच्या बोलण्यावर हसतात. आई, या माशांना खायला देण्यासाठी सुद्धा 50 ते 60 लोक येतात का? हो चिंकी, मासे दिवसातून अनेक वेळेस जेवण करतात, म्हणून त्यांना सारखं सारखं खायला दिलं जातं. हो आई, मग तर तू बरोबर बोलत होतीस. या माशांची काळजी घेणं खूप अवघड काम आहे. हो आई बाबा, जेव्हाही आम्हाला माशांना बघण्याची किंवा त्यांच्यासोबत खेळण्याची इच्छा असेल त्यावेळेस आपण असेच ॲक्वेरियमला येऊया. ठीक आहे गट्टू चिंकी. अशा प्रकारे आईबाबांसोबत गट्टू आणि चिंकी ॲक्वेरियम व्हिजिट एन्जॉय करतात. गट्टू चिंकीचा लेमनेड स्टँड. लंच पिरियड होता. गट्टू चिंकी आणि बंटी आणि गुड्डी आपल्या क्लासरूम मध्ये बसून सोबत लंच करत होते. चिंकी, किती गरम होतंय ना. मी लवकर घरी जाऊन गारगार ज्यूस पिणार आहे. हो हो गट्टू, तेच ज्यूस जे बाबांनी काल घरी आणलं होतं. खूप यम्मी होतं. मग तर मी आणि बंटी सुद्धा तुमच्या घरी येणार गट्टू चिंकी. आम्हालाही टेस्टी टेस्टी ज्यूस प्यायचंय. सगळेजण यावरती हसू लागतात. तेवढ्यात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर वर्गात येतात. सगळे उभे राहून मॅडमला ग्रीट करतात. अरे मुलांनो, बसा बरं. माझ्याकडे तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. कोणती बाई? मुलांनो, आपल्या शाळेत मेळा लागणार आहे, ज्यामध्ये तुम्हा सगळ्यांना 2-2च्या ग्रुपमध्ये स्टॉल लावायचे आहेत. काय स्टॉल्स? समजलं नाही बाई. म्हणजे हे की तुम्ही सगळेजण 2-2ची टीम बनवायची आणि तुमचा एक स्टॉल लावायचा, ज्यामध्ये तुम्ही होममेड वस्तू ठेवाल आणि तुम्हाला एक सिनियर स्टुडंट मार्गदर्शन करेल. ह्या स्टॉल्समधून तुम्हाला जेवढे पैसे मिळतील ते सगळे डोनेट केले जातील. एवढंच नाही तर ज्याच्या स्टॉलवर सगळ्यात जास्त लोक येतील तो पहिला येईल आणि त्याला बक्षीसही मिळेल. मॅडम मुलांना ही सूचना देऊन निघून जातात आणि गट्टू चिंकी आणि बंटी आणि गुड्डी निर्णय घेतात की ते संध्याकाळी पार्क मध्ये मिळून डिसाईड करणार आहेत की कोण काय करणार आहे ते. मग काय होतं, सगळे संध्याकाळी बागेत भेटतात. तर तुम्ही काय विचार केला? तुम्ही तुमच्या स्टॉलवर काय ठेवणार आहे? माझी आणि हरीची एक टीम आहे. आम्ही तर सुंदर पेंटिंग्स बनवणार आहे, म्हणजे लोक ते आपल्या घरातल्या भिंतींवर लावतील. बघाच गट्टू चिंकी, आमचं सामान सगळ्यात जास्त विकलं जाईल. हा, आणि मी आणि बंटीने विचार केलाय की आम्ही छान छान पेन स्टँड्स बनवू. मी ते इंटरनेटवरून बघून शिकले होते. खूप मजा येईल. चिंकी हे ऐकून जरा दुःखी होते आणि गट्टूला म्हणते, गट्टू, ह्या सगळ्यांच्या कल्पना तर किती छान आहेत आणि आपण अजूनपर्यंत नाही ठरवलं. आणि मला असं नाही वाटत की आपण हरावं.
तू काळजी नको करू चिंकी, आपल्यालाही मस्त आयडिया सुचेल. तेवढ्या चिंकीला तहान लागते आणि ती धावतच घरी जाते. किचन मध्ये आई काम करत होती. आई ग, ते ज्यूस कुठे ठेवलंय जे बाबांनी आणलं होतं? मला तहान लागलीये. अगं चिंकी, ते ज्यूस तर संपलं. दुपारी पाहुणे आले होते ना, म्हणून. तू एक काम कर, फ्रीजमध्ये काही लिंब आहेत. तू लेमनेड बनवतेस? लेमोनेड? हो आई, ही मस्त कल्पना आहे. तर मी गट्टू आणि गुड्डी आणि बाकी सगळ्या मुलांसाठी बनवते. चिंकी लिंब घेते आणि तो लिंबाचा रस साखर आणि पाण्यामध्ये मिक्स करून लेमनेड बनवते. वाव आई, हे तर खूपच मस्त झालंय. एकदम गार आणि रिफ्रेशिंग. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून गट्टू आणि त्याचे बाकीचे मित्रही घरात येतात. या, तुम्ही सगळ्यांनी लेमनेड प्या. हे मी आत्ताच बनवलंय. सगळे चिंकीचा लेमनेड पितात आणि ते सगळ्यांना खूप आवडतं. वाव, हे तर खूपच मस्त आहे चिंकी. हे पिऊन तर माझ्या अंगात एनर्जी आली. थँक्यू गट्टू. तेवढ्यात चिंकी विचार करते आणि तिच्या डोक्यात एक आयडिया येते. आयडिया! गट्टू, आपण लेमोनेड स्टॉल लावला तर? हो गट्टू चिंकी, लोकांना तुमचं लेमनेड खूप आवडेल. जेव्हा ते इतर मुलांचे स्टॉल बघून दमतील ना, तेव्हा ते तुमच्या स्टॉलवर येऊन लेमनेड पितील. गट्टू चिंकीला ही आयडिया खूप आवडते आणि ते निर्णय घेतात की ते लेमनेडचा स्टॉल लावतील. फेअरचा दिवस उगवतो आणि गट्टू चिंकीचा लेमनेडचा स्टॉल पूर्ण तयार होता. त्या दोघांना मीरा दीदी गाईड करत होती, जी त्यांची सिनियर होती. तर गट्टू चिंकी, सगळं तयार आहे ना? हो ताई, आम्ही गारगार लेमनेड बनवून ठेवलंय आणि हे डिस्पोजल ग्लासेस सुद्धा आलेत. आणि हा आहे कचऱ्याचा डब्बा. सगळी लोक अस्वच्छ ग्लास आणि कचऱ्याला ह्यात टाकतील ह्यावर लक्ष ठेवेन मी. ठीक आहे, मेळा आता थोड्याच वेळात सुरू होईल आणि सगळी लोक यायला लागतील. तुमची इच्छा असेल तर तुमच्या मित्रांचे स्टॉल्स तुम्ही बघून या. मी इथेच थांबते. गट्टू चिंकीला ही आयडिया आवडते आणि ते पिंकी, हरी, गुड्डी आणि बंटी यांचे स्टॉल पाहायला जातात. वाव पिंकी, तुझी पेंटिंग्स तर खरंच छान आहे. तू एक पेंटिंग माझ्यासाठी ठेव. मी शेवटी नक्की तुझ्याकडून घेईन. अरे गुड्डी बंटी, तुमचा हा पिवळा पेन स्टँड मला खूप आवडला. मी हा घेणार आहे. हा सांभाळून ठेव आणि कोणालाच देऊ नको. थँक्यू गट्टू, मी हा नक्की सांभाळून ठेवेन. आणि तुमचा लेमोनेड स्टॉल सुद्धा खूप मस्त वाटतोय. बघाच, सगळी लोक नक्की येतील. तेवढ्यात तिथे गट्टू चिंकीच्या क्लास टीचर येतात. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं इथे काय करताय? चला लवकर आपल्या स्टॉलवर जा. वेळ झालीये, येतील आता लोक. ओके मॅम. गट्टू चिंकी आपल्या स्टॉल पाशी जातात, जिथे मीरा दीदी त्यांची वाट पाहत होती. थोड्याच वेळात खूप सारी लोक फेअर मध्ये येतात. सगळी जण वेगवेगळ्या स्टॉलकडे जाऊन तिथे ठेवलेलं सामान पाहत होती. गट्टू चिंकीच्या लेमनेड स्टॉलवरती हळूहळू खूप गर्दी होऊ लागली. गट्टू आणि चिंकी सगळ्यांना ग्लासमध्ये भरून लेमनेड देत होते आणि मीरा दीदी सगळ्यांकडनं पैसे घेऊन एका बॉक्समध्ये टाकत होती. अरे वा गट्टू, आपलं लेमनेड तर लोकांना खूप आवडतंय. मला असं वाटतंय की सगळं संपून जाईल. हो चिंकी, आता बडबड नको करूस. आपल्या स्टॉलवर किती गर्दी आहे. आपल्याला सगळ्यांना लेमनेड द्यायचंय. लवकर लवकर काम कर. हो गट्टू, ठीक आहे. गट्टू चिंकी खूप मेहनतीनं काम करत होते. थोड्याच वेळात त्यांचं लेमनेड संपून जातं. गट्टू चिंकी थकून खुर्चीवर बसले होते. तेवढ्यात तेथे त्यांच्या क्लास टीचर येतात. गट्टू चिंकी, खरंच तुमच्या दोघांचा स्टॉल तर सगळ्यांना खूप आवडला. मलाही एक ग्लास लेमनेड मिळेल? थँक्यू मॅडम, पण सगळं लेमनेड तर संपलं. अरे नाही नाही गट्टू, मॅडम साठी तर आधीच मी एक ग्लास काढून ठेवला होता. हे घ्या मॅडम. थँक्यू सो मच चिंकी, खरंच हे खूपच रिफ्रेशिंग आहे. मॅडम, आज आम्ही खूप पैसे जमवलेत. आता आपण जास्तीत जास्त पैसे देऊ शकतो. हो मॅडम, आम्ही आमच्या टार्गेटपेक्षा जास्त पैसे कमवलेत. हो मुलांनो, तुम्ही तिघांनी खरंच छान काम केलंय. सगळ्या मेळ्यामध्ये सगळ्यात जास्त लोक तुमच्या स्टॉलवर आलेत. व्हेरी गुड. यानंतर गट्टू चिंकी आपल्या लेमनेड मधून मिळालेले सगळे पैसे डोनेट करतात आणि खूप खुश होतात. चिंकीचं नवं टॅलेंट.
गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये बसून अभ्यास करत होते. दुसऱ्या दिवशी मॅथ्सची टेस्ट होती, त्यामुळे हरी आणि गुड्डी सुद्धा गट्टू चिंकीकडे आले होते, कारण सगळे अभ्यास करू शकतील. अरे मला या मॅथ्स मधले मल्टिप्लिकेशनचे प्रश्न काही समजतच नाहीयेत. एकदम बरोबर हरी, मलाही काहीच समजत नाहीये आणि उद्याच परीक्षा आहे. हो, आणि माझ्याही प्रश्नाचं उत्तर चुकीचंच येतंय. किती वेळ प्रयत्न केला. अशाने तर आपले मार्क काही चांगले येणार नाहीत. आता आपण काय करायचं? तुम्ही बसा, मी आईकडून काहीतरी खायला घेऊन येतो. कदाचित खाल्ल्यावर आपलं डोकं चालेल. सगळे गट्टूचं बोलणं ऐकून हसू लागतात. तेव्हा गुड्डीची नजर चिंकीवर पडते. चिंकी ते सगळे प्रश्न सोडवण्यात एवढी गुंग झाली होती की तिचं या सगळ्यांकडे काहीच लक्ष नव्हतं. चिंकी, कुठे लक्ष आहे तुझं? मी तर प्रश्न सोडवतीये गुड्डी. काय झालं? चिंकी, तुला हे गणिताचे प्रश्न सोडवताना काही अडचण नाही येते? नाही गट्टू, मला तर हे प्रश्न सोडवताना खूप मजा येतेय. म्हणून तर मी लक्ष देऊन करत होते. मजा येत होती? असं कसं होऊ शकतं? चिंकी प्लीज मला पण सांग ना, तू प्रश्न कसे सोडवतेस ते. हो चिंकी, आणि मलाही सांग ना हे बेरजेचे प्रश्न. आणि मलाही हे प्रश्न ज्यामध्ये गुणाकार करायचा आहे, ज्यामध्ये प्रत्येक वेळेस माझं उत्तर चुकीचं येतंय. काय तुम्हाला असं वाटतंय की मी तुम्हाला शिकवावं? हो चिंकी, का नाही? आणि माझ्याकडे तर एक मस्त कल्पना आहे. चला आपण सगळे टीचर खेळूया, ज्यामध्ये चिंकी आपली टीचर असेल आणि आपण सगळे स्टुडंट्स. ह्यामध्ये खूप मजा येईल आणि आपली परीक्षेची तयारी सुद्धा होईल. अरे वा, हे ऐकायला तर खूप मजेशीर वाटतंय गट्टू. आणि मी ना पहिले तुम्हाला प्रश्न सोडवायला मदत करेन आणि मग तुमची परीक्षाही घेईन आणि मग वह्या पण तपासेल आणि ह्यामुळे तुमच्या सगळ्यांची परीक्षेची तयारी छान होईल. सगळ्या मुलांना ही आयडिया खूप आवडते. चिंकी पटकन जाते आणि जाऊन एक खुर्ची घेऊन येते. खुर्चीवर एक व्हाईट बोर्ड ठेवते आणि हातात एक मार्कर आणि एक छडी घेऊन डोळ्यावर चष्मा घालून ती टीचर बनते. अरे वा चिंकी, तू तर खरोखरीच टीचर दिसतीये. थँक्यू गुड्डी. बरं चला, आता मी चिंकी नाहीये. मग तू चिंकी नाहीयेस तर मग अजून कोण आहेस चिंकी? अरे मी तुमची टीचर आहे हरी. मला मॅम म्हणा. ओके ओके मॅम. ठीक आहे मुलांनो, आता सगळ्यात आधी आपण शिकूया बेरजेचे प्रश्न. हे सगळ्यात सोपे आहेत. चिंकी बोर्डवर मार्करने क्वेश्चन लिहिते आणि सगळ्यांना समजावत ती सोडवतेही. अरे वा चिंकी, सॉरी मॅडम, हा प्रश्न तर मला खूप सहज लक्षात आला. यापुढचे ॲडिशनचे सगळे प्रश्न मी सहज सोडवू शकतो. हो बंटी, आता चला आपण आता गुणाकाराचे प्रश्न सोडवूया. बघा, हे असं करायचंय. हळूहळू चिंकी सगळे प्रश्न सगळ्यांना व्यवस्थित समजावते. आता मला सगळंच कळलंय. आता मला हे प्रश्न अगदी सोपेच वाटतायत. हो, मला सुद्धा. मला तर वाटतंय उद्याच्या टेस्ट मध्ये आपल्या सगळ्यांचेच हायेस्ट मार्क्स येतील. अरे मुलांनो, थांबा. आता मी तुमची परीक्षा घेणार आहे. मी तुम्हाला आता जे प्रश्न सांगितलेत ते तुम्हाला सगळ्यांना करायचेत. जर तुम्हाला आजच्या परीक्षेत पूर्ण मार्क मिळाले तर उद्याच्याही परीक्षेत चांगले मार्क मिळतील. ठीक आहे मॅडम, आम्ही सगळे रेडी आहोत. चिंकी बोर्डवर काही प्रश्न लिहून देते आणि सगळेजण ते सॉल्व्ह करू लागतात. यावेळी कुणाला काहीच कन्फ्युजन नव्हतं आणि सगळेजण काहीच वेळात सगळे प्रश्न सहज सोडवतात. झालं मॅडम. माझंही झालं. हो, आणि माझं आणि बंटीचं सुद्धा. अरे वा मुलांनो, व्हेरी गुड. बघू मला तुमची उत्तरं. चिंकी सगळ्यांची उत्तरं चेक करते आणि खूप खुश होते. व्हेरी गुड. तुम्ही सगळ्यांनी सगळे प्रश्न बरोबर सोडवलेत, म्हणून तुम्हा सगळ्यांना मिळालेत पूर्ण मार्क. चला आता सगळे जाऊन आईच्या हातचे सँडविचेस खाऊया. आता आपण सगळे उद्याच्या परीक्षेसाठी तयार आहोत. सगळे किचन मध्ये जातात आणि बघतात की आईने बरेचसे यम्मी सँडविचेस बनवून आधीच डायनिंग टेबलवर ठेवलेले होते. अरे मुलांनो, झाला का तुमचा अभ्यास? आता लवकर खा आणि आराम करा. तुम्ही सगळ्यांनी आज खूप मेहनत केलीये. हो आई, ठीक आहे.
काकू, हे सँडविचेस तर खूप जास्त टेस्टी आहेत, खरंच. थँक्यू बाळा. सगळेजण सँडविचेस खातात आणि मग आपापल्या घरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी मॅथ्सची टेस्ट सुरू होण्यापूर्वी गुड्डी चिंकीकडे येते. चिंकी चिंकी, आता परीक्षा सुरूच होणार आहे आणि मला हा प्रश्न अजिबात येत नाहीये. मी काल रात्रीपासून सोडवण्याचा प्रयत्न करतेय. काय? पण आता तर खूप कमी वेळ राहिलाय गुड्डी. पण दे, मी तुला समजवायचा प्रयत्न करते. चिंकी परीक्षेच्या अगोदरच गुड्डीला तो प्रश्न समजावते. पण तेवढ्यात बेल वाजते आणि सगळी मुलं परीक्षेसाठी वर्गात जाऊन बसतात. थँक्यू चिंकी. आता कदाचित मी हा प्रश्न सोडवू शकेन. वेलकम गुड्डी. चल आता आज जाऊयात, परीक्षेची वेळ झालीये. टेस्ट संपते आणि संध्याकाळी गुड्डी सोबतच गट्टू चिंकीचे बाकीही मित्र तिला थँक्यू म्हणण्यासाठी येतात. चिंकी म्हणजे मॅडम, तुम्ही शिकवल्यामुळे आम्हाला सगळ्यांना फुल मार्क्स मिळाले, तर आम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या करता हे थँक्यू कार्ड बनवलंय. हे घ्या. हो चिंकी, हे कार्ड जगातल्या सगळ्यात बेस्ट टीचरसाठी. तू खरंच खूप हुशार आहे. तू मला परीक्षेच्या आधी जो प्रश्न शिकवलास तोच परीक्षेत आला. हे कार्ड तर खूपच सुंदर आहे. थँक्यू मित्रांनो. हो, आणि चिंकी, तुझं हे नवीन टॅलेंट तर खरंच खूप कमालीचं होतं. ह्यापुढे तूच आम्हाला परीक्षेच्या आधी शिकव, म्हणजे आम्ही नेहमीच चांगल्या मार्कांनी पास होऊ. हो हो, जरूर गट्टू. बाबांनी बनवलं डिनर. रविवारची सकाळ होती. आज गट्टू चिंकी सुद्धा खूप खुश होते. बाबा आज सगळ्यांना मूवीला नेणार होते. सोबतच डिनरही करवणार होते. सगळे जवळपास तयार होते. पण तेवढ्यात बाबांच्या ऑफिसमधून त्यांना फोन येतो. आय एम सॉरी मुलांनो, मला ऑफिसला जावं लागेल अर्जंटली. काय? पण का बाबा? आज तर रविवार आहे. हो बाबा, आम्ही किती प्लॅन केला होता. सॉरी मुलांनो, मला माहिती आहे की मी एवढ्या दिवसात तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीये आणि आज रविवारचंही मला जावं लागतंय, पण जावं लागेल. गट्टू चिंकी बाबांचं बोलणं ऐकून खूप उदास होतात आणि काहीच बोलत नाहीत. अरे मुलांनो, असे उदास नका होऊ. आपण पुढच्या रविवारी एकत्र बाहेर जाऊया, ठीक आहे? आईच्या समजावण्यानंतर गट्टू चिंकीने मानलं खरं, पण ते दोघं खूप उदास झाले होते. बाबा ऑफिसला निघून जातात. बाबा ऑफिसला निघून तर जातात, पण रस्त्यात त्यांच्या डोक्यात हेच विचार सुरू होते की गट्टू चिंकी किती नाराज झालेत बरं. त्यांनी ठरवलं की लवकर घरी जायचं आणि गट्टू चिंकीसाठी सरप्राईज डिनर बनवायचं. हॅलो, हां, मी आज संध्याकाळी लवकर घरी येईन आणि सगळ्यांसाठी छान डिनर बनवेन. सकाळी माझ्यामुळे गट्टू चिंकी नाराज झाले होते ना. अरे वा, ही तर मस्त कल्पना आहे. हा, पण संध्याकाळी एक काम कर, गट्टू चिंकीला संध्याकाळी घेऊन 2 तास कुठेतरी बाहेर जा, म्हणजे तेवढ्या वेळात घरी येऊन मी जेवण बनवेन आणि जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा तुम्हाला सरप्राईज मिळेल. हो हो, तेच योग्य राहील. आणि हो, मी एक छान मूवी डिसाईड करतो जी आपण मिळून पाहूयात, छान जेवण करत करत. ठीक आहे, ठरलं तर मग तुम्ही लवकर काम संपवून घरी या. आणि हो, तुम्ही काय बनवणार आहे ते सांगा मला, म्हणजे सगळं सामान आणते मी. अगं नाही, मी आज स्पेशल चायनीज बनवणार आहे आणि त्यासाठी लागणारं सामान येताना घेऊन येईन. बर, ओके, ठीक आहे. मग प्लॅन प्रमाणे आई गट्टू चिंकीला घेऊन बाहेर शॉपिंगला निघून जाते आणि तोपर्यंत बाबा घरी येतात. गट्टू चिंकी अजूनही उदास होते. चला सुरू करूया बाबांचं स्पेशल चायनीज डिनर. सगळ्यात अगोदर बाबा सगळ्या भाज्या धुवून घेतात. त्यानंतर गाजर आणि सिमला मिरचीला बाबा आपल्या स्टाईलने चॉप करतात. मग बाबा आपल्या आवडीच्या गाण्यांची प्लेलिस्ट काढतात आणि जुनी गाणी सुरू करतात. चला, या भाज्या तर कट झाल्या. आता वेळ आहे नूडल्स बॉईल करायची. बाबा एक पाकिट नूडल्सचं काढतात आणि एका मोठ्या भांड्यात नूडल्स टाकून थोडंसं तेल आणि मीठ टाकतात. जोपर्यंत हे बॉईल होतंय तोपर्यंत मी चिली पनीर बनवतो. एकीकडे नूडल्स बॉईल होत होते तर दुसरीकडे पनीर पॅन मध्ये फ्राय होत होते. मग बाबा बॉइल्ड नूडल्स घेतात आणि पॅनवर शेफ सारखं अगदी त्याला टॉस करतात. नूडल्सला खूप छान स्मोकी वास येत होता. वास तर खूप छान येतोय. असं वाटतंय की टेस्ट सुद्धा खूप छान असणार आहे.
हे खाऊन गट्टू चिंकीच्या सगळ्या कंप्लेंट्स दूर होतील. चला, सगळं जेवण फायनली बनवून तयार आहे. आता फक्त टेबलवरती सगळं घेतो. सगळे आता येतच असतील. तिकडे दुसरीकडे गट्टू चिंकी आणि आई शॉपिंग करून परत आले होते. आई पाहते की गट्टू चिंकीचा मूड अजूनही सकाळसारखाच खराब आहे. ती त्यांना समजवायचा प्रयत्न करते. अरे मुलांनो, तुम्ही अजून असे उदास आहात. हे बघा, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता मूड चांगला तरी करा. नाही आई, आम्ही बाबांवर चिडलोय आणि आम्ही असेच उदास राहणार. हो आई, आम्ही नाही ऐकणार. काही झालं तरी आम्ही खूप चिडलोय. ओहो, चला बघूया. कदाचित तुम्ही विसरून जाल. इतकं बोलून आई स्माईल करून गेट उघडायला पुढे जाते आणि गट्टू चिंकीच्या काही लक्षात येत नाही. दार उघडताच खूप छान असा वास गेट पर्यंत येतो. अरे, हा वास आपल्या घरातून येतोय. पण कसं? आपण तर आत्ताच घरी येतोय आणि आईने अजून काही बनवलंही नाहीये. तेवढ्यात बाबा आतून बाहेर येतात. त्यांनी शेफ सारखा छान ॲप्रन घातला होता आणि टेबलवर छान गरम गरम चायनीज जेवण होतं. सरप्राईज! गट्टू चिंकी खूप खुश होऊन जातात आणि धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. वाव बाबा, हे किती मस्त सरप्राईज होतं. खाण्याच्या वासाने तर मला भूक लागलीये. पण बाबा, तुम्ही तर ऑफिसला गेले होते. मग घरी कधी आलात आणि हे सगळं कधी बनवलं? मुलांनो, मी गेलो तर होतो खरा, पण मला तुमचे हे उदास चेहरे सारखे सारखे दिसत होते. म्हणून मी हे सगळं करायचं ठरवलं आणि घरी लवकर आलो, कारण तुमचे हे हसणारे चेहरे पाहायला मिळतील. बाबांचं हे बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. तर मग सांगा गट्टू चिंकी, तुम्ही दोघं अजूनही रागावलात? मला तर नाही वाटत, कारण तुमचा चेहरा तर काहीतरी वेगळंच सांगतोय. आईला हे सगळं आधीच माहित होतं. हो गट्टू, ह्या प्लॅन मध्ये मी बाबांसोबत होते. चला बाबा, सगळे काही बोलतच बसणार का? चला टेबलवरती बसायला. आणि तोपर्यंत मी एक छान मूवी लावतो. सगळे मिळून आपण मूवी बघूया आणि जेवण एन्जॉय करू, काय? गट्टू चिंकी खूप खुश होतात आणि आई सोबत ते जेवण सर्व करतात. वाव, हे जेवण तर खूप मस्त आहे. हो, खरंच हे आजपर्यंतचा सगळ्यात बेस्ट डिनर आहे बाबा. मग काय होतं, सगळी फॅमिली आनंदाने जेवण आणि मूवी एन्जॉय करतात. डबल डोअर फ्रीज. आज गट्टू चिंकीच्या घरी नवा डबल डोअर फ्रीज आला होता. चिंकी, बघ आपला नवीन फ्रीज किती मोठा आहे. ह्यामध्ये आपण खूप चॉकलेट्स ठेवू शकतो ना? हो गट्टू, हा तर खरंच खूप मोठा आहे. फ्रीजची डिलिव्हरी करण्याकरता आलेले काका फ्रीजला किचन मध्ये सेट करतात. मग गट्टू फ्रीज सेट करायला आलेल्या काकांना नीट पाहू लागतो आणि तिथेच पडलेले हॅमर सोबत खेळू लागतो. अरे गट्टू, हे तू काय करतोयस? यामुळे तुला लागेल ना. चिंकी, बघ ना, काका कसे त्यांच्या साधनांनी फ्रीज सेट करताय. मलाही इच्छा होतीये या साधनांचा वापर करायची. नाही गट्टू, आपण ही साधनं नाही वापरू शकत. हे सेफ नाहीये. गट्टू हे ऐकून उदास होतो. अरे तू असा उदास नको होऊस गट्टू. ओ, माझ्याकडे एक आयडिया आहे. चिंकी धावतच जाते आणि आज जाऊन आपलं वुडन प्रेटेंड टूल किट सेट घेऊन येते. आठवतंय गट्टू, आईने आपल्यासाठी पुंटून किड्स वरून ऑर्डर केलं होतं. यामध्ये कितीतरी साधनं आहे. आपण ही आरामात खेळू शकतो आणि हे सेफ सुद्धा आहे. हो चिंकी, ही तर खूप हलकी आणि रंगेबिरंगी आहेत. चल, आपण ह्यांच्याशी खेळूया. मग गट्टू आणि चिंकी आपल्या वुडन टूल सोबत खेळू लागतात. आत्ता आठवलं, बंटीलाही हा टूल बॉक्स हवा होता. अरे मग त्याला सांग ना की तू www.puntunkids.com वरून ऑर्डर कर. गट्टू चिंकी पुन्हा पुन्हा आपलं फ्रीज उघडून पाहत असतात. गट्टू फ्रीजचं एक डोअर उघडतो आणि चिंकी दुसरं. चिंकी, हा तर आज सुद्धा खूप मोठा आहे. बघ बरं. हो गट्टू, आणि बघ बरं, ह्यामध्ये किती वेगवेगळे कप्पे आहेत. ह्यामध्ये स्नॅक्स आणि फळं ठेवायला किती मजा येईल ना. मुलांनो, आता तुम्ही फ्रीज बंद करा बघू आणि इकडे येऊन माझी मदत करा. गट्टू चिंकी आईजवळ जातात आणि पाहतात की आईजवळ बऱ्याच प्रकारचे कार्डबोर्डचे बॉक्सेस ठेवलेले होते
आणि त्यामध्ये फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, स्नॅक्स अशा अनेक गोष्टी ठेवलेल्या होत्या. आई, हे काय सगळं? मुलांनो, जेव्हा तुम्ही शाळेत गेला होतात ना, तेव्हा मला जुन्या फ्रीजमधलं सगळं सामान वेगवेगळं ठेवायचं होतं. मग मी कार्डबोर्डचे काही बॉक्सेस घेतले आणि त्यामध्ये फळं, भाज्या आणि पॅकेट्स फूड लिहून त्या गोष्टी त्या बॉक्सेसमध्ये ठेवून दिल्या. आणि एवढंच नाही, तर ह्यावरून माझ्या लक्षात आलं की आपल्या फ्रीजमध्ये किती एक्सपायर्ड सामान ठेवलं होतं. मला समजलं आई. आता आपल्याला ह्या सगळ्या ताज्या गोष्टी आपल्याला नवीन फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे, हो ना? हो चिंकी, चल आपण सुरू करूया. तेवढ्यात मेन डोअर उघडल्याचा आवाज येतो आणि बाबा खूप सारे नवीन स्नॅक्स आणि फ्रुट्स घेऊन किचनमध्ये येतात. मुलांनो, बघा मी नवीन फ्रीजसाठी काय काय नवीन सामान आणलंय ते. अरे हे काय, बाबांनी तर अजून सामान आणलं. हो गट्टू, पण काळजीचं काय कारण? आपला फ्रीज तर डबल डोअर आहे. तो इतका मोठा आहे, त्यात तर सगळंच मावेल. चल, आता आपण हे सामान फ्रीजमध्ये ठेवायला सुरू करू. मी तर खूप एक्सायटेड आहे. हो, मीही. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा मिळून सामानाला फ्रीजमध्ये सेट करू लागतात. तेवढ्या चिंकीला बाबांनी आणलेल्या सामानात होममेड आईस्क्रीम मिक्सचा बॉक्स दिसतो. अरे बाबा, हे काय? ह्यामध्ये आईस्क्रीम आहे, पण हे तर थंडच नाहीये. नाही चिंकी, अरे हे तर आईस्क्रीम मिक्स आहे. तेही तुझं फेवरेट चॉकलेट फ्लेवर. म्हणजे या बॉक्समध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ज्यापासून आपण घरीच टेस्टी आईस्क्रीम बनवू शकतो, तेही जास्त मेहनतीशिवाय. मी विचार केला की नवीन फ्रीज आलंय तर त्या आनंदात आपण आईस्क्रीम करू आणि खाऊ. अरे वा बाबा, तर ह्याच्या मदतीने आपण घरीच आईस्क्रीम बनवू शकतो. हे तर खूप इंटरेस्टिंग आहे. आई, चल ना आधी आईस्क्रीम बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवूया. म्हणजे आपली सगळी कामं संपेपर्यंत आपलं आईस्क्रीम एकदम थंड होईल. ओके, माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आणि गट्टू फ्रीज ऑर्गनाइज करतो आणि तोपर्यंत चिंकी आणि आई आईस्क्रीम रेडी करून फ्रीजमध्ये ठेवतील. त्यामुळे आपलं कामही पटकन संपेल. हो, ही तर खूप मस्त आयडिया बाबा. आपण हेच करू. मग सगळेजण आपापल्या कामाला लागतात. गट्टू, हे घे, मी या पाण्याच्या बाटल्या भरलेल्या आहेत. त्यांना फ्रीजमध्ये या शेल्फमध्ये ठेव. ओके बाबा. बाबा, आणि या फळांचं काय करायचंय? त्यांना सगळ्यात खाली ठेवायचंय आणि तुमच्या चॉकलेट्सला फ्रीझरमध्ये वरती ठेवून दे. हां, ओके बाबा. तिकडनं आई आईस्क्रीम रेडी करत म्हणते. आणि चॉकलेट्स ठेवताना ती स्वतःच नको खाऊ गट्टू. हो हो आई, ठीक आहे, मी नाही खाते. चिंकी, बघ, आता आपण ह्या दुधामध्ये आपलं आईस्क्रीम मिक्स टाकणार आणि हे उकळणार. त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि मग आपलं टेस्टी आईस्क्रीम तयार होईल. वाव आई, हे खूपच सोपं होतं. सगळेजण कामामध्ये बिझी होऊन जातात आणि थोड्या वेळातच सगळं कामही संपून जातं. बाबा आणि गट्टू मिळून फ्रीजमध्ये सगळं सामान अरेंज करतात आणि चिंकी आणि आई मिळून आईस्क्रीम थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देतात. अरे वा, सगळी कामं तर एकदम पटापट झाली. नाही आई, अजून एक राहिलंय. ते काय गट्टू? लगेच सांगतो आई. गट्टू धावतच आपल्या रूममध्ये जातो आणि रूममधून काही स्टिकर्स घेऊन परत येतो. अरे गट्टू, हे तर तेच स्टिकर्स आहेत ना जे आपल्याला फ्री मध्ये मिळाले होते आपल्या स्क्रॅपबुक बरोबर. हो चिंकी, बघ ना, हे किती मस्त आहेत. आई, आम्ही हे फ्रीजवर लावू शकतो? अरे हो हो गट्टू, का नाही? नक्कीच, तू हे स्टिकर्स फ्रीजवर लावू शकतोस. गट्टू चिंकी मिळून नवीन स्टिकर्स फ्रीजवरती लावतात. तेवढ्यात चिंकीला अजून एक आयडिया सुचते. ती आपल्या रूममध्ये जाते आणि एक पेपर क्लिप आणि कलर्ड पेपर घेऊन किचनमध्ये येते. चिंकी, तू ह्याचं काय करशील? गट्टू, मी ह्या पेपरवर एक छानसं कोट लिहील आणि ते ह्या कार्टूनवाल्या पेपर क्लिप बरोबर फ्रीजवर लावेल आणि त्यानंतर फ्रीज अजून छान दिसेल. गुड आयडिया चिंकी. पण तू या पेपरवर कोणतं कोट लिहिणार? ते तर लगेच कळेल बाबा, फक्त 2 मिनिटं. सगळे चिंकीला लिहिताना पाहतात. चिंकी त्या पेपरवर चांगल्या हस्ताक्षरात लिहिते, मील्स अँड मेमरीज आर मेड हिअर. वाव चिंकी, हे तर तू खूप छान लिहिलंयस. हो चिंकी, आता हे तू फ्रीजवर लाव
चिंकी पेपर क्लिपच्या मदतीनं कोट फ्रीजवर लावते. अगोदर आपलं नवीन फ्रीज जरा कमी छान दिसत होतं, पण तुम्हा लोकांच्या क्रिएटिव्हिटीमुळे हे फ्रीज आता खरोखरच छान दिसतंय. कमाल आहे. एकदम बरोबर बोललात तुम्ही. आपले गट्टू चिंकी आहेच इतके हुशार. सगळेजण लिव्हिंग रूम मध्ये बसतात आणि टीव्ही पाहत रेस्ट करू लागतात. आणि थोड्या वेळातच आईस्क्रीम सुद्धा बनवून थंड थंड रेडी होतं. चला बरं सगळे, आईस्क्रीम तयार आहे. आता सगळे मिळून आईस्क्रीम खाऊया. वा बाई, इतकं सगळं काम केल्यानंतर इतकं मस्त आईस्क्रीम खाण्याची मजाच काही वेगळी आहे. हो आई, आणि खरंच हे आईस्क्रीम तर खूपच यम्मी झालंय. काही म्हणा, सगळ्यांनी काम एकत्र मिळून केल्यानंतर काम लवकर होतं आणि खूप मजाही येते. हो, हे तर तुम्ही खरं बोललात. यानंतर सगळेजण आईस्क्रीम खाण्याची मजा घेतात. आई बनणार बिझनेस वुमन. संध्याकाळची वेळ होती आणि चिंकी बाबांची खूप वाट पाहत होती. थोड्याच वेळात बाबा घरी येतात. काय झालं चिंकी, तू इथे का उभी आहेस? बाबा, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. चला आज जाऊ. हा चिंकी, बोल. बाबा, माझ्या शाळेत नाटक होणार आहे. त्यात मलाही रोल मिळालाय. पण त्या रोलसाठी मला एक सॉफ्ट टॉय हवंय, जो माझा पेट असेल. ओ वाव, पण मग यात प्रॉब्लेम काय आहे चिंकी? बाबा, माझ्याकडे एकही सॉफ्ट टॉय नाहीये जे माझा पेट होईल. अच्छा, चला मग तुझ्यासाठी आता पेट शोधू. मग बाबा आपला मोबाईल काढतात आणि पुंटून किड्सची वेबसाईट पाहतात. हे बघ चिंकी, हे आहेत सॉफ्ट टॉयज. आता सांग बघू, तुला यातले कुठले हवेत? अरे वा बाबा, हे किती सॉफ्ट टॉयज आहेत आणि किती क्यूटही आहेत. इथे तर लॅब्राडॉग, स्क्वेरल, बनी, टेडी, मंकी आणि अजून कितीतरी सॉफ्ट टॉयज आहे. मी कोणतं घेऊ बाबा? अरे, जो तुला सगळ्यात जास्त पसंत असेल. मला लॅब्राडॉग सगळ्यात छान वाटतंय बाबा. तुम्ही मला तोच घेऊन द्या. ठीक आहे चिंकी, मी ऑर्डर केलाय. लवकरच तुझं लॅब्राडॉर येऊन जाईल. थँक्यू बाबा. चिंकीचा प्ले 1 दिवसानंतर होता आणि आज चिंकीचं पार्सल येऊन जातं. चिंकी आपलं सॉफ्ट टॉय पाहून खूप खुश होते. वाव, माझा लॅब्राडॉर किती मस्त आहे. बघ ना गट्टू. हो चिंकी, हा खूप गोड आहे. आता उद्या नाटकाला मजा येईल. सगळेजण माझा पेट बघून खूप खुश होतील. चिंकी, उद्या तू नाटकात खूप छान परफॉर्म कर. जेव्हा तू घरी येशील तेव्हा मी तुला सरप्राईज देईन. वाव, ओके आई. दुसऱ्या दिवशी चिंकी शाळेतून घरी येते आणि आईला सांगते. आई, माझं नाटक खूप छान झालं. सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं आणि सगळ्यांना माझा पेट सुद्धा आवडलं. खूप छान चिंकी, मला माहिती होतं तू चांगलं काम करशील. आई, तू म्हणाली होतीस की मला सरप्राईज मिळेल. कुठे? आई किचन मध्ये जाते आणि चिंकी करता केक घेऊन येते, जो तिच्या नव्या सॉफ्ट टॉयच्या चेहऱ्याच्या आकाराचा होता. वाव, हा किती मस्त आहे आई. हा तर किती क्यूट डॉगच्या आकाराचा केक आहे. चिंकी, हा स्पेशल केक तुझ्यासाठी आहे. आजचं नाटक छान झाल्याबद्दल. बाबा येतच असतील, मग सोबत कापूया. थोड्या वेळात बाबा घरी येतात आणि मग सगळेजण एकत्र केक कापतात. सगळेजण आईने बनवलेल्या केकची खूप स्तुती करतात. वाव आई, हा केक तर खूप टेस्टी आहे. खरंच आई, जितका छान दिसतोय हा, तितका छान खायलाही लागतोय. तू तर केकचा बिझनेस करायला हवा आई. हो चिंकी, तू अगदी ठीक बोलतेस. मी आईला केव्हाच म्हणतोय की तिने केकचा बिझनेस करायला हवा. बर, पण कसं? कसं म्हणजे? चल, उद्याच कॉलनीमध्ये जाऊन सगळ्यांना सांगूयात की आईने केक बनवायचा बिझनेस सुरू केलाय आणि ज्याला हवा असेल त्याने येऊन आम्हाला ऑर्डर द्यावी. हा, बरोबर बोलतोयस गट्टू. आपल्याला कुठून तरी सुरुवात करावीच लागेल. ठीक आहे, उद्याच ह्या कामाला सुरुवात करू. ठरलं तर मग उद्यापासून आईचा बिझनेस सुरू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. हे घ्या गट्टू चिंकी, हे पॅम्पलेट्स गल्लीमध्ये सगळ्यांना द्या. यात आईच्या नव्या बिझनेस बद्दल लिहिलंय आणि सोबतच तिचा नंबरही दिलाय. हा, यामुळे लोक सहज ऑर्डर देऊ शकतील. ओके बाबा, मी आणि चिंकी उद्या सगळ्यांना पॅम्पलेट्स देऊ. दुसरा दिवस असतो आणि दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकी सगळ्या कॉलनीत आईच्या बिझनेस बद्दल सांगतात आणि पॅम्पलेट्सही वाटतात. आणि बाबा एक बोर्डही बनवून आणतात
ज्यात आईच्या बिझनेस बद्दल माहिती लिहिलेली असते. बाबा तो बोर्ड गेटवर लावतात. एका तासानंतर गट्टू चिंकी देखील घरी परततात. काय झालं मुलांनो? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहू लागतात. अरे सांगा ना काय झालं. Congratulations, कॉंग्रॅच्युलेशन आई. आई, तुला पहिली ऑर्डर मिळालीये. आपल्या शेजारी ज्या काकू राहतात ना, त्यांच्या मुलीचा 3 दिवसांनी वाढदिवस आहे आणि त्यांनी आपल्याला केकची ऑर्डर दिलीये. आणि आई, जवळच एक दादा एकटे राहतात आणि आजच त्यांनी एका कुत्र्याला आणलंय. त्यांनी सांगितलं की ते त्याची वेलकम पार्टी ठेवतायत आणि त्यासाठी ते तुझ्याकडून एक केक घेणार आहे. त्यांना केक आजच हवाय. अरे वा, म्हणजे आपल्याला आपली पहिली ऑर्डरही मिळाली. हो बाबा हो, आता आई बिझनेस वुमन बनलीये. सगळेजण एकत्रित हसतात आणि आई केक बनवायला सुरू करते. थोड्या वेळात आई आपली पहिली ऑर्डर बनवते आणि त्याला ती पॅक करते आणि ती गट्टू सोबत डिलिव्हर करायला चालली होती. थांबा थांबा, आईची ही पहिली ऑर्डर ना, चला एक छान फोटो काढूयात. अरे नाही नाही, माझ्या एकटीचं नाही, या तुम्ही सगळे या. मग सगळे आईच्या पहिल्या ऑर्डर सोबत एक सेल्फी घेतात. यानंतर जाऊन गट्टू आणि आई केकची डिलिव्हरी करतात. संध्याकाळी कस्टमरचा कॉल येतो की त्यांना केक खूप आवडला. सगळे खूप खुश होतात आणि अशा प्रकारे आईच्या नव्या बिझनेसची सुरुवात होते. थंडीतलं मजेदार जेवण. आज गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते कारण ते आई सोबत आज आपल्या आजीच्या घरी वेकेशनसाठी जात होते. चला गट्टू चिंकी, गाडीमध्ये बसा, नाहीतर तुम्हाला उशीर होईल. तुमच्या ट्रेनची वेळ होतीये. आईला म्हणाव पटकन कुलूप लाव. ओके बाबा. सगळेजण आजीच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर गट्टू चिंकी, तुम्ही एक्साइटेड आहात ना? अहो बाबा, आम्ही तर खूप एक्साइटेड आहोत. आम्ही किती दिवसांनी आजीकडे चाललोय. खूप मजा येईल. पण बाबा, तुम्ही आला असतात तर अजून मजा आली असती. हो बाळांनो, ते तर आहेच. पण काय करू, माझ्या ऑफिसला सुट्टी नाहीये ना, म्हणून. पण तुम्ही आजी आणि आई सोबत खूप मजा करा, काय? ओके बाबा. बाबा सगळ्यांना स्टेशनला ड्रॉप करून निघून जातात. गट्टू चिंकी खूप दिवसानंतर ट्रेन मध्ये बसत होते, त्यामुळे त्यांची एक्साइटमेंट खूप वेगळी होती. मुलांनो, आरामात बसा. आपण काहीच तासात आजीच्या घरी पोहोचू. आई, आजीने सांगितलं होतं की तिथे खूप थंडी पडलीये. तू आमचे स्वेटर्स घेतलेस ना? हो हो गट्टू, मी सगळं घेतलंय. संध्याकाळी गट्टू चिंकी आणि आई आजीच्या घरी पोहोचतात आणि त्यांचा मामा त्यांना स्टेशनला घ्यायला येतो. जय श्रीराम मामा. नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही? आणि माझी बहीण कशी आहे? एकदम मजेत दादा. तू कसा आहेस? आणि आई कशी आहे? मी मस्त आहे. आई तुझी आतुरतेनं वाट बघतेय घरी. चला लवकर घरी जाऊया. गट्टू चिंकी आपल्या मामासोबत आजीच्या घरी पोहोचतात. आलात माझ्या मुलांनो. आजी. गट्टू चिंकी धावतच जातात आणि आजीला जाऊन बिलकतात. ओ हो हो, तुम्ही किती दिवसानंतर आलात दोघं. किती मोठे झालात बरं. आजी आजी, खूप भूक लागलीये. तू आमच्यासाठी काय बनवलंयस? अगं चिंकी, मी तुमच्यासाठी खूप पदार्थ बनवले आहेत. पण सगळ्यात आधी मी तुम्हाला भरवणार गाजराचा हलवा. गाजराचा हलवा? ये. अरे मुलांनो, या मी तुम्हाला वाढते. आई, मला इथे थंडी वाजतीये. मला माझं स्वेटर दे ना. हो आई, मला सुद्धा. हो हो मुलांनो, इथे वातावरण खूप थंड आहे. हे घ्या, सगळ्यांसाठी गरमागरम गाजराचा हलवा. गाजर हलव्याचा गोड सुगंध सगळ्या खोलीमध्ये दरवळतो. वाव, हे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. दे दे आजी. हे घे गट्टू, हे घे. सगळे टेस्टी टेस्टी गाजराचा हलवा एन्जॉय करतात. वाव, हा किती टेस्टी आहे आजी. मी तर 2 वाट्या खाणार आहे आजी. नक्कीच मुलांनो, जेवढं हवं तेवढं खा. तुम्ही तुमच्या आजीकडे इतक्या दिवसांनी आला आहात,
मी तुम्हाला खूप पदार्थ करून खायला घालणार आहे. ओ वाव, अजून कुठले पदार्थ बनवणार आहे आजी? मुलांनो, थंडीमध्ये इथे खूप वेगवेगळे पदार्थ बनतात. जसं की मुळ्याचे पराठे आणि टमॅटोची चटणी, सरसों का साग आणि बाजरीची भाकरी, डाळीची कचोरी सुद्धा. अगं बस आजी, अजून नको सांगू, नाहीतर तुला हे सगळं आत्ता बनवावं लागेल. काळजी करू नकोस गट्टू, मी आजी सोबत तुमच्यासाठी हे सगळे पदार्थ करेन. तुम्ही दोघं तुमची सुट्टी खूप एन्जॉय करा, खास थंडीतल्या पदार्थांसोबत. गट्टू चिंकी आईचं बोलणं ऐकून खूप खुश होतात आणि सगळे डिनर करून झोपी जातात. मी तर आज आजीजवळच झोपणार आहे. हो, मी पण. आजी, तू आम्हाला गोष्ट सांगणार ना? हो मुलांनो, का नाही, या बरं. गट्टू चिंकी आजीकडून गोष्टी ऐकत ऐकत झोपी जातात. सकाळी सकाळी गट्टूचे डोळे उघडतात तेव्हा गट्टूला खूप छान वास येतो. उठ ग चिंकी, बघ किती मस्त वास येतोय. बहुतेक नाश्त्याला खूप मस्त बनलंय काहीतरी. अरे झोपू दे ना गट्टू. ठीक आहे चिंकी, मग झोप तू, मी चाललो मस्त नाश्ता करायला. नाश्त्याबद्दल ऐकून दोघेही जागे होतात आणि धावतच किचनकडे पळतात. आई आणि आजी मिळून नाश्ता बनवत असतात. वाव, काय मस्त वास आहे. काय बनवलंय आजी? मुळ्याचे पराठे आणि टमॅटोची चटणी. अरे वा, हे तर खूप टेस्टी दिसतंय. मग जा लवकर ब्रश करून या आणि मग मस्त एन्जॉय करा तुमचा नाश्ता. दोघे धावतच जातात आणि ब्रश करू लागतात. या मुलांनो, नाश्ता टेबलवर ठेवलाय. वाव आजी, मस्त चव आहे ग पराठ्याची. खरंच मज्जाच आली आणि पराठ्यांसोबतच चटणी कमाल आहे. नीट खा मुलांनो, पोटभर तसंच मन भरून खा. तेवढ्यात तिथे गट्टू चिंकीचा मामा येतो. ओहो, तर नाश्ता चालू आहे. फक्त नाश्ता नाही तर खूप चविष्ट नाश्ता होतोय मामा. ये तूही बस. नाही, तुम्ही दोघं खा, माझं झालंय. आणि हे पहा, मी तुमच्यासाठी एक स्पेशल गोष्ट आणलीये. गट्टू चिंकी उत्साहानं मान उंचावून मामाची बॅग पाहू लागतात. ओ अच्छा, काय सांगा ना. हे आहे मलाई मक्खन. मलाई मक्खन हे काय असतं? अरे गट्टू चिंकी, ही इथली खूप फेमस डिश आहे जी फक्त थंडीमध्येच असते. हा, हे घ्या, ट्राय करून पहा. अरे वा, ही तर खूप टेस्टी आहे. हे तर तोंडात ठेवताच विरघळलं. किती गोड आहे. पाहिलं, आवडलं की नाही? हो मामा, खूप आवडलं. असाच गट्टू चिंकी टेस्टी नाश्ता करून नंतर मामासोबत खूप गप्पा मारतात आणि त्यांच्यासोबत खेळतातही. चला मुलांनो, या जेवणाची वेळ झालीये. वाव, मी तर खूप एक्सायटेड आहे यासाठी की जेवायला कोणता पदार्थ असणार आहे. हो गट्टू, मी सुद्धा. मुलांनो, मी तुमच्यासाठी बाजरीची भाकरी आणि सरसों का साग बनवलंय. गट्टू चिंकी जेवण टेस्ट करतात आणि त्यांना हेही खूप पसंत पडतं. खूप मस्त आहे आजी. माहितीये मुलांनो, हे जेवण फक्त टेस्टीच नाही तर शरीरासाठीही उपयुक्त आहे. अच्छा, ते कसं मामा? मुलांनो, या सरसोच्या सागामध्ये व्हिटॅमिन सी आहे, जे आपल्याला सर्दी, ताप आणि व्हायरल इन्फेक्शन पासून वाचवतं आणि आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतं. आणि बाजरीच्या भाकरीत खूप सारं प्रोटीन असतं. वाव, ह्या जेवणाचे किती फायदे आहेत. आणि त्यासोबत टेस्टी सुद्धा आहे, हो ना? हो गट्टू. वाव, ह्या तर खूप मस्त सुट्ट्या आहेत. हो खरंच, थंडीच्या दिवसातले इतके सगळे पदार्थ खाऊन आमची सुट्टी तर एकदम हॅपी झालीये. अशा प्रकारे गट्टू चिंकी आपल्या उरलेल्या सुट्ट्याही आनंदाने घालवतात. होममेड पिझ्झा. गट्टू चिंकी शाळेतनं परत येतात. दोघेही खूप खुश असतात कारण आज त्यांच्या 6वी परीक्षेचा रिझल्ट जो आला होता. आई, कुठे आहेस तू? आई, आमचा रिझल्ट लागला. अरे हो, येतीये. किती गोंधळ करताय?
आई लवकर ये ना. अरे हो येतीये. शाळेतून येत नाही तर गोंधळ सुरू. आई मी वर्गात 3री आले. आणि मी पहिला. अरे वा, मला माहिती होतं हे. लव्ह यू मुलांनो. लव्ह यू टू आई. पण तुला कसं कळलं? आई आहे मी तुमच्या दोघांची. समजलं? इतका मन लावून अभ्यास केला होता तुम्ही दोघांनी, नंबर तर येणारच होता. पण आई मला पहिलं यायचं होतं. तू अजून मन लावून अभ्यास कर. वार्षिक परीक्षेत तू पहिली ये. नाही, मीच येणार तेव्हा पहिला. हो चला आता आपसात भांडू नका. मी तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज बनवलंय. पटापट फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर या. सरप्राईज? वाव, मी लगेच येतो फ्रेश होऊन. तुझ्या आधी तर मीच येईन. चल आपण पैज लावूया. अरे देवा, सगळीकडे स्पर्धा. दोघेही जोरात खोलीच्या दिशेने धावतात. तिकडे आई टेबलवर सरप्राईज झाकून ठेवते. चिंकी पळतच येते. माझा पहिला नंबर. हो तू बस तुझ्या खुर्चीवर. गट्टू सुद्धा धावत धावत येतो. मीही आलो. काय सरप्राईज आहे आई? डिश बाजूला करून बघ. वाव, हा तर पिझ्झा आहे. पिझ्झा? माझा तर फेवरेट आहे. इतकं छान सरप्राईज आई. लव्ह यू. आय लव्ह यू टू मुलांनो. दोघेही एकदम खुश होऊन पिझ्झा खाऊ लागतात. वाव आई, याची चव तर किती मस्त आहे. ह्यात तू इतक्या सगळ्या भाज्या सुद्धा घातल्या आहेस. हो नाही, दुकानातून मागवला तर ते एकच टॉपिंग देतात. तू किती चविष्ट पिझ्झा बनवलायस. तुम्हाला आवडला ना? हो आई, मजा आली. पण तू कसा बनवलास? मला पण शिकव ना. मीही तुला पिझ्झा करून खायला घालेन. तू अजून खूप छोटी आहेस. आई मलाही सांग. आम्ही आता लहान नाहीये. आय एम अ ग्रोन अप बॉय. ठीक आहे, मी शिकवेन. पण तुम्ही प्रॉमिस करा की एकटं कधी करणार नाही. मी उभी असेल तर समोर बनवाल. प्रॉमिस आई. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या भाज्या आणि टॉपिंग्स आवडतात ते सगळं एकत्र घ्या. जसं चिंकी, तुला मशरूम आणि सिमला मिरची जास्त आवडतं तर तू ते घे. गट्टू, तुला कांदा आणि टोमॅटोचा पिझ्झा आवडतो. सॉसेस सुद्धा बाजारात सगळे मिळतात. त्याशिवाय तुम्हाला जे आवडतं जसं की ब्रोकोली, मका, ते सगळं घेऊ शकता. वाव, किती मजा येईल. हे सगळं सुपरमार्केटमध्ये मिळून जाईल ना आई? हो, तिथून सगळं सामान आणि पिझ्झा बेस घेऊन यायचं. खरं तर मला बेसही बनवता येतो, पण मी ते तुम्हाला नंतर शिकवेन जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. आता का नाही आई? त्यामध्ये खूप काम असतं, म्हणून जेव्हा तुम्ही 8वीत जाल तेव्हा मी शिकवेन. ओके आई. मग टॉपिंगचं काय करायचं? तर ज्या भाज्या आणि टॉपिंग्स तुम्हाला आवडतात, सॉसेसचे बाउल घ्या. त्यानंतर पिझ्झा बेसवर सगळ्यात आधी त्यांचे लेयर बनवा. आई, कोणता पिझ्झा बेस चांगला असतो हे कसं कळेल? गव्हाचा चांगला असतो. दुसरा मैद्याचा पचायला जरा जास्त जड असतो. म्हणून आपण सगळ्यांनी शक्य असेल तर गव्हाचा पिझ्झा बेस खायला हवा. मैदा खाल्ल्यामुळे मागच्या वेळेस माझं पोटही दुखलं होतं. हो, म्हणूनच सांगितलं. गहूचा बेस सगळ्यांसाठी चांगला असतो. प्रयत्न करायला हवा की आपण तोच खाल्ला पाहिजे. त्यानंतर काय करायचं? बेसवर सगळ्यात आधी चटणी किंवा सॉस जे आवडत असेल ते लावा. त्यावर सगळ्या भाज्या नीट ठेवायच्या, बरं का? आई, चीज? हो, चीज त्याच्यावर वरून किसायचं असतं. ते कसं? ते एकदम बारीक चिरून वरून टाकायचं. ते बारीक चिरायचं मशीन सुद्धा असतं, त्याच्याने सुद्धा करू शकते. आई, किती यमी लागतं ना चीज. हो, पण ते सुद्धा मर्यादेत खायचं असतं बरं, त्यामुळे फॅट्स वाढतात. चिंकी गोलू मोलू जाडी होणार, हो नाही? हो, पण मला चीज खूप आवडतं. खा ना बाळा. सगळ्या गोष्टी ह्या मर्यादेत खाव्यात. आता तुम्ही तुमचा पिझ्झा संपवा. एक पिझ्झा मी तुमच्या दोघांसमोर बनवेन. तो बनवायला तुम्ही माझी मदत करा. शिकून जाल. वाव. दोघे पटापट आपले लास्ट स्लाइस खाऊन घेतात. चला आता आपण स्वयंपाकघरात जाऊ एक फ्रेश पिझ्झा बनवण्यासाठी. मग तिघेही स्वयंपाकघरात येतात. मी सगळ्यात आधी घेतला हा बेस. आता ह्यावर काय करायचं सांगा बरं. मी सॉस लावू आई? हो, लाव. चिंकी मेयोनीज टाकते आणि चिली सॉस लावते. आई, मी हा ब्रोकोलीने डेकोरेट करू?
टोमॅटो आणि मशरूम मी लावणार गट्टू. हो बाबा, दोघांनीही करा, एक एक करून. मग दोघे मिळून टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मशरूम सगळ्यांचा एक एक लेयर लावतात. किती मस्त दिसतोय पिझ्झा. हो गट्टू, मजा आली. मी चीज किसू आई? नको बाळा, तुम्ही लहान आहात, लागेल हाताला. मी तुम्हा दोघांना चीज किसून देते, तुम्ही ते पिझ्झावर टाका. ओके आई. आई चीज किसून देते. दोघे मिळून पिझ्झावरती ते भुरभुरतात. आता काय करायचं आई? आता हा ओव्हन मध्ये ठेवायचा. आई, हे तू काय घालतीयस? हे ग्लोव्स आहेत बाळा. नेहमी लक्षात ठेवा, ओव्हन मध्ये प्लेट ठेवताना आणि काढताना हातमोजे घालणं खूप गरजेचं आहे. नाही घातले तर काय होईल आई? अरे हाताला भाजेल ना. पण तुम्ही अजून ओव्हन वापरायचा नाहीये, तुम्ही फक्त मला बघा. ओव्हन मध्ये पिझ्झा शिजू लागतो आणि दोघेही नाचू लागतात. चिंकी ते बघ, प्लेट आत फिरतीये. हो गट्टू, मला तर वास सुद्धा येतोय. बस अजून फक्त 5 मिनिटं, मग आपण तिघे मिळून खाऊयात हा पिझ्झा. थोड्याच वेळात पिझ्झा तयार होतो आणि आई तो प्लेट मध्ये घेऊन कटरने कापू लागते. अच्छा, तर ह्याचे तुकडे असे होतात होय. हो बाळा, चला आता डायनिंग टेबलवर. गट्टू चिंकी आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आई त्या दोघांच्याही प्लेट मध्ये एक एक स्लाइस ठेवते. वाव, किती टेस्टी झालाय आई. हो, मजा आली. चला, आज तुम्हाला इतके चांगले मार्क मिळाले, त्याचं बक्षीस आहे हे. तुम्ही हे सुद्धा शिकलात की घरी बनवलेला पिझ्झा किती टेस्टी आणि हेल्दी असतो. हो आई, आता जेव्हा पिझ्झा खायचा असेल, घरचाच खायचा. ठीक आहे, चला आता बाकीचा पिझ्झा संपवा बरं. दोघेही खूप आनंदाने पिझ्झा खात असतात आणि आई दोघांना बघून खूप खुश होते. आईने बनवला इडली डोसा. आज आई बाबा संध्याकाळपर्यंत जरा बाहेर गेले होते. गट्टू चिंकी शाळेतून घरी आल्यावर आपल्या शेजारच्या काकूंकडे जेवायला जातात. चिंकी, खूप भूक लागलीये. मावशीने जेवायला काय बनवलं असेल माहित नाही. हो गट्टू, आई तर रोज मस्त मस्त जेवण बनवते. आज आपण पहिल्यांदाच दुसरीकडे जेवायला जाणार आहोत. गट्टू चिंकी एकमेकांसोबत गप्पा मारत मारत त्या काकूंच्या घरी पोहोचतात. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि बेल वाजवतात. या गट्टू चिंकी, मी तर तुमच्या दोघांचीच वाट बघत होते. आज मी तुमच्यासाठी इडली आणि डोसा केलंय. वाव मावशी, मला तर इडली खूप आवडते. आणि मला डोसा. हो, या ना मुलांनो, लवकर हात धुवा, मी तोपर्यंत ताट वाढते. गट्टू चिंकी इडली आणि डोसा खाऊन खूप खुश होतात. मावशी, इतकी टेस्टी इडली आईने आजपर्यंत नाही बनवली. आणि मावशी, हा डोसा तर कमाल आहे. अरे वा मुलांनो, मी तर खुश झाले की तुम्हाला जेवण आवडलं. घ्या ना, अजून घ्या, पोट भरून खा. गट्टू चिंकी खूप मनापासून इडली डोसा खातात आणि मग काकूंना थँक्यू म्हणून आपापल्या घरी परत येतात. संध्याकाळी आई बाबाही परत येतात. आई, तुला माहितीये, आज मावशीने इडली आणि डोसा केलं होतं. आणि आई, त्यांनी खूपच चवदार जेवण बनवलं होतं. खरंच मजा झाली. अरे वा मुलांनो, ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जेवण आवडलं. तर मुलांनो, पोट भरून खाल्लत ना? तर काय बाबा, गट्टूने तर 5 इडल्या खाल्ल्या. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गट्टू चिंकी पाहतात की आईने सकाळी नाश्त्याला इडली आणि डोसा केला होता. अरे, हे काय आई, तू सुद्धा आमच्यासाठी इडली डोसा केलंयस? तर काय मुलांनो, काल तुम्हाला मावशीचा इडली डोसा इतकं आवडलं, मग मी विचार केला मी आज परत करते. वाव आई, हे तर तू खूप भारी केलं. चला लवकर ब्रश करा दोघं, मी तुम्हाला नाश्ता आणून देते. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर बसून ब्रेकफास्ट करतात. पण त्यांना आईच्या इडली डोश्यात ती चव येत नाही जी काकूंची होती. पण ते आईला उदास करू इच्छित नव्हते. वाव आई, तुझी इडली सुद्धा मस्त झालीये. हो आई, डोसा सुद्धा खूप छान आहे. पण आई गट्टू चिंकीकडे बघून सगळं काही समजून जाते. तिच्या लक्षात आलं की गट्टू चिंकीला हे काही आवडलं नाहीये, पण ते काही खरं सांगत नाहीयेत. बरं ठीक आहे मुलांनो, चला आता तुम्ही शाळेची तयारी करा.
मग आई विचार करू लागते की असं काय माझ्या रेसिपीत कमी राहिली की तिचं खाणं काकूंच्या खाण्यासारखं झालं नाही. बराच विचार केल्यानंतर ती काकूंकडे जाते. हॅलो गट्टू चिंकीची आई, या या. आज मी तुमच्याकडे महत्वाच्या कामासाठी आलीये. हो हो सांगा ना. तुम्हाला तुमच्या इडली डोशाची रेसिपी विचारायची. गट्टू चिंकी तुमच्याकडे जेव्हापासून जेवलेत तेव्हापासून तुमच्या इडली डोशाचे ते कौतुक करतात. इनफॅक्ट मीही त्यांच्यासाठी इडली डोसा बनवलं, पण त्यांना ते एवढं आवडलं नाही. अगं बाई, ते असं अशामुळे आहे की मी माझ्या इडली डोशामध्ये काही स्पेशल मसाले टाकते. चला मी तुम्हाला शिकवते. मग काकू आईला आपल्या स्टाईलने इडली डोसा बनवायला शिकवते आणि आई घरी परत येते. अगं आई, तू कुठे गेली होतीस? काही नाही गट्टू बाळा, तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आहे जे तुम्हाला उद्या मिळणार. वा बाई, मला तर सरप्राइजेस खूप आवडतात. हो हो मुलांनो, सकाळपर्यंत वाट बघा. मग सगळेजण झोपी जातात आणि मग आई काकूंनी सांगितलेल्या स्पेशल रेसिपीने परत एकदा इडली आणि डोसा बनवते. थोड्याच वेळात पूर्ण घरात इडली डोशाचा सुगंध पसरतो. अरे वा आई, इतका छान वास कसला येतोय. चिंकी, मला तर हा वास ओळखीचा वाटतोय. अरे हा गट्टू, मलाही. मुलांनो, मी आज पुन्हा एकदा इडली आणि डोसा केलंय, पण ह्या वेळेस मी मावशीला विचारून त्यांची रेसिपी पूर्णपणे फॉलो केलीये. या चव घेऊन सांगा कसं झालंय. मग गट्टू आणि चिंकी एक्साइटेड होतात आणि मग इडली डोसा खातात. अरे वा आई, हे तर तू मावशीपेक्षाही भारी केलंय. खरं आई, मजाच आली. आत्याचं लग्न. गट्टू चिंकी खूप खुश असतात. आईसोबत दोघेही बाजारात कपड्यांची खरेदी करायला जातात. नवे बूट, नवीन कपडे, नवीन गिफ्ट, सगळं काही नवीन. चिंकी अगदी परीसारखा फ्रॉक घालून बघते. आई, आपण इतकी खरेदी का करतोय? दिवाळी तर झाली. हो आई. बाळा, गावी जी आत्या आहे तिचं लग्न आहे, तुमच्या बाबांची सगळ्यात छोटी बहीण. मग आपण गावी जाणार आहे. हो, खूप धूमधडाक्यात होणार आहे लग्न. आत्याच्या लग्नात भाचरांनी सगळ्यात छान कपडे घातले नाहीत तर कोण घालणार. गट्टू चिंकी, आई बाबा आणि आजी सगळे ट्रेनमध्ये बसले होते. आई, मी तिच्या लग्नात खूप नाचणार आहे. हो बाळा, तुम्ही दोघं नाचा. कोरिओग्राफर येईल आणि तो स्टेप शिकवेल. पण चिंकी सीटवरून उतरूनच नाचू लागते. मैंने पायल है छनकाई, मैंने पायल है छनकाई, ओ हो हो, ओ हो 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 हो. सगळे हसून टाळ्या वाजवू लागतात. थोड्या वेळात ट्रेन गावी पोहोचते. सगळेजण लग्न घरी पोहोचतात. गट्टू आणि चिंकीच्या डोक्यावर तिलक लावला जातो, त्यानंतर आईबाबांच्याही, आणि मग ओवाळून आतमध्ये त्यांना घेतलं जातं. हे काय होत आई? त्यांनी आपल्याला का ओवाळलं आई? बाळा, त्यांनी आपलं स्वागत केलं आहे. असंच सगळ्यांचं स्वागत केलं जातं. आता आपण फ्रेश होऊन आत्याच्या हळदीला नाचू, ठीक आहे? तेवढ्यात शेजारी उभी असलेली मावशी म्हणते, अरे अरे माझे भाचा भाची किती मोठे झालेत. एकदम लहान होतं तेव्हा पाहिलं होतं ह्यांना. तुम्ही सगळे तयार होऊन हॉलवर या, आम्ही सगळे तिकडेच प्रॅक्टिस करतोय. वाव. हो बाळा, आत्याचं लग्न आहे ना, मग आपल्या सगळ्यांना नाचायचंय. पण आत्या कुठे? कुठे आत्या? ती पार्लर मध्ये गेलीये बाळा, येईलच. हळदीला सुद्धा छान दिसलं पाहिजे ना. असं म्हणून मावशी निघून जाते. आई, ही हळद म्हणजे काय ग? बाळा, लग्नाच्या 3 दिवस आधी विनायक बसवतात, म्हणजे आपले गणपती बाप्पा. जवळ एका लहान मुलाला बसवतात जो गणपतीचं रूप असतो. त्यानंतर नवरीच्या चेहऱ्याला हळद लावली जाते, ज्याने तिचं रंग रूप उजळेल. नवरी सगळ्यात सुंदर दिसेल. शेवटी आपली आत्या जगातली बेस्ट नवरी दिसायला हवी ना. मी पण आत्याला हळद लावेल आई. हो, तू सुद्धा लाव. त्याआधी आपण डान्सच्या प्रॅक्टिसला जाऊ. आपल्याला बेस्ट डान्स करायचा आहे. सगळे रूम मध्ये चेंज करून परत येतात. एकमेकांना नमस्कार करत असतात. गट्टू आणि चिंकी सगळ्यांच्या पाया पडत असतात. तेवढ्यात मावशी त्यांना बोलवायला येते. चला सगळे हॉलमध्ये, कोरिओग्राफर आलेत. अरे मी काय करणार आहे, तुम्ही सगळे जा.
अरे तुम्ही कसे नाही म्हणू शकता? तुमची तर बहीण आहे, तुम्हाला नाचायलाच हवं. अरे मी नाचायला लागलो तर लग्नाची तयारी कोण करणार आहे? तुम्ही जा सगळे, मी मेहंदीच्या दिवशी नाचेन थोडासा. काय चिंकी? हो बाबा. सगळेजण हॉलमध्ये येतात. तिथे भरपूर तयारी चाललेली असते. घरातल्या वयस्कर बायका देखील हळूहळू स्टेप्स करत असतात. नाही नाही नाही, मला बोली चुडियावर नाचायचंय. सगळे हसू लागतात. गाणं वाजवल्यानंतर सगळेजण नाचू लागतात. चिंकी अगदी खुश होऊन नाचत असते. कमॉन, तुम्ही सगळ्या खूप छान नाचताय. उद्या मेहंदीत सगळ्यांना हरवायचंय. 1 2 3 4 1 2 3 4. संध्याकाळ होते. सगळे लोक आपापल्या रूम मध्ये तयार व्हायला जातात. तेवढ्यात आत्या पार्लर मधून येते. गट्टू आणि चिंकी धावत जाऊन आत्याला बिलगतात. आत्या, तू किती सुंदर दिसतीये. तू ही एकदम परीसारखी दिसतीये माझी गोडुली. दोघही अत्यंत खुश होऊन आत्याला बिलगून राहतात. आजी सांगत होती तू आता दुसऱ्या घरी जाणार आत्या. हो आत्या, मग तू कधीच येणार नाही इकडे? आत्याच्या डोळ्यातनं पाणी येणारच असतं. तेवढ्यात आजी येऊन म्हणते, कोणी सांगितलं? आत्या आपल्या सोबतच राहणारे, येऊन जाऊन राहील. जसं आता कधी ती गावी असते तर कधी कधी शहरात येते तुम्हाला भेटायला. ह्या पुढे सुद्धा येत राहील. आत्या कुठेच जाणार नाही. आणि आता तर गट्टू विनायक बनणार आहे रीतींमध्ये. विनायक कसा बनू आजी? तो बाप्पा आहे ना? हो बाळा, पण आत्यासोबत एक मुलगा कायम बसेल विनायक बनून, जो तिचे वाईट नजरेपासून रक्षण करेन, तिची काळजी घेईन, तिच्यासोबत सगळ्या रीतींमध्ये बसेल. तो आत्याचा लाडका भाचा गट्टू होणार. आणि आजी मी कोण होणार? तू आत्याची काळजी घेशील. तिच्यासोबत नाचायचं, गायचं, तिला हळद लावायची. तुला काहीच बनायची गरज नाही. थोड्या वेळात पाट लावले जातात. एका पाटावर आत्या आणि एका पाटावर गट्टूला विनायक म्हणून बसवलं जातं. सगळ्या स्त्रिया गाऊ लागतात आणि एक एक करून आत्याच्या चेहऱ्यावर हळद लावू लागतात. मीही हळद लावणार. आणि ती पुढे होऊन तिला हळद लावते. सगळ्या हसू लागतात. गट्टूलाही राहवत नाही आणि तोही उठून आत्याला हळद लावतो आणि चिंकीही गट्टूला हळद लावते. सगळेजण बऱ्याच उशिरापर्यंत नाचत असतात. तेवढ्यात आजी येऊन म्हणते, अरे इतका उशीर झालाय, झोपा आता. आणि आत्यालाही झोपू द्या, नाहीतर तिच्या डोळ्याखाली काळं होईल. उद्या तर मेहंदी फंक्शन आहे आणि आपले गट्टू आणि चिंकी आत्याला सरप्राईज देणार आहेत. म्हणून जाऊन झोपा आता. मेहंदीचा दिवस उजाडतो. सगळ्या घरात काही लोक वेगळ्या प्रकारे डेकोरेशन करत असतात. आत्याही हिरव्या रंगाचा लेहंगा घालून अगदी छान तयार असते आणि तिकडे गट्टू चिंकी सरप्राईज डान्सची प्रॅक्टिस करत असतात. गट्टू, तू तुझ्या स्टेप्स नीट नाही करतेस. मला पहिलं यायचंय. काही गडबड केलीस तर भांडेनच. अरे मी प्रयत्न करतोय ना. तू किती कंबर हलवतेस. मला नाही येत इतकं नाचता. अरे मुलांनो, बाहेर मंडप लावलाय. आत्या यायच्या आधी दोघं पाणीपुरी तर खा. पाणीपुरी? चल गट्टू, बाहेर जाऊन आधी पाणीपुरी खाऊया. थोड्या वेळात मेहंदीच्या सगळ्या काही गोष्टी सुरू होतात. जवळच्या स्टेजवर सगळेजण नाचू लागतात. थोड्याच वेळात बाबा अनाउन्समेंट करतात, आता आत्याला सरप्राईज करायला येतात गट्टू आणि चिंकी. टाळ्यांनी स्वागत करा. सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. चिंकी कंबर मटकावत स्टेजवरती येते. गट्टू तिच्या मागे येतो, पण भीतीनं गट्टू त्याच्या स्टेप्स विसरतो आणि काही वेगळ्याच स्टेप करतो. गट्टू, तू माझा परफॉर्मन्स खराब केला. सगळे किती हसत होते. सॉरी चिंकी. चिंकीला रडताना पाहून आजी स्टेजवर जाऊन म्हणते, आणि आजच्या परफॉर्मन्सची विनर आहे
आमची चिंकी. हो. हे ऐकून चिंकी मात्र अगदी पुन्हा खळखळून हसते आणि स्टेजवर उभी राहून पुन्हा एकदा आजीसोबत नाचू लागते. दुसऱ्या दिवशी वरातीचं सगळेजण स्वागत करतात. गट्टू चिंकी आत्याला लग्नाच्या वेशात पाहून एकदम खुश होऊन जातात. सगळेजण लग्न लागल्यानंतर जेवून निघून जाऊ लागतात. गट्टू चिंकी एकदम आत्याच्या जवळ जाऊन बसतात. ओम स्वाहा. आजपासून तुम्ही दोघं पती पत्नी आहात. आजी, झालं का लग्न? हो हो बाळा, आता तुझी आत्या परकी झाली. अरे, रडू नका तुम्ही. हा तर आनंदाचा क्षण आहे. या, आपण तिची पाठवणी करू. गट्टू चिंकी, तुम्हीही आत्याजवळ या. आणि अशा प्रकारे हसत खेळत गट्टू चिंकी आत्याचं लग्न एन्जॉय करतात. आत्या कारमध्ये बसल्यानंतर गट्टूच्या चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवते. गट्टू म्हणतो, तू नको टेन्शन घेऊ आत्या, मी सगळ्यांची काळजी घेईन आणि तू परत येशील तोपर्यंत मी डान्स स्टेपही शिकेन. सगळे हसू लागतात. चिंकीही आपले अश्रू पुसून हसू लागते. हाईड अँड सीक. गट्टू चिंकीचंही अगदी तुमच्यासारखंच रुटीन बनलं होतं. घरून शाळा, शाळेतून घरी आणि घरून पुन्हा ट्युशन. इकडे आई बाबांचेही तेच हाल होते. आई सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी पळायची आणि बाबा दिवसभर ऑफिसमध्ये असायचे. पण या संडेला असं काहीच होणार नव्हतं, कारण रविवारच्या सुट्टीने सगळ्यांचा मूड फ्रेश केला होता. आपण आज पूर्ण 1 आठवड्यानंतर सगळे एकत्र निवांत बसलो आहोत. आज तर मजाच येईल. मला तर असं वाटतं की आज आपण सगळ्या शेड्यूलला सुट्टी देऊन मजा करायला पाहिजे. आज आपण हाईड अँड सीक खेळूयात. काय आई, काय म्हणतेस? त्यात काय मोठी गोष्ट आहे. मी तर रोज हाईड अँड सीक खेळते आणि मला शोधणाराही कोणी नसतं. असं थोडीच आहे. शाळेतून घरी आल्यावर मी तुला शोधत येतोच ना. बाबा, सांगा ना, खेळायचं? बघूयात. बाबा फक्त एवढंच म्हणाले आणि बिचाऱ्या गट्टू चिंकीचा मूड खराब झाला. गट्टू चिंकी लंच करून आपल्या खोलीकडे चालले होते. तेव्हा त्यांच्या रूमच्या बाहेर बाबा उभे होते. मोबाईलमध्ये बिझी होते. गट्टू चिंकी त्यांच्याशी काही न बोलता पुढे जाऊ लागले. तेवढ्यात बाबा म्हणाले, अरे का जाताय? आपल्याला खेळायचंय ना? ये, तुम्ही खरं सांगताय? अरे हो बाबा. थँक्यू बाबा, पण आई कुठे आहे? तेवढ्यात पाठीमागून आई आली आणि त्यांनी मुलांना धप्पा दिला. धप्पा! आई, मी किती घाबरले होते. माझी बालमैत्रीण सुद्धा अशीच घाबरायची. ती बिचारी दुसरीकडे कुठेतरी बघायची आणि मी दुसरीकडून येऊन तिला धप्पा करायचे. अगं, तू तुझं नको सांगूस. माझ्यासोबत खेळशील तर खेळायचीच नाहीस. अच्छा, असं काय करायचं? जेव्हा माझ्या मित्रांसोबत हाईड अँड सीक खेळायचो तेव्हा अशा ठिकाणी लपायचो की काय सांगू. संध्याकाळ व्हायची तरी कोणी मला शोधू शकायचं नाही. आज सुद्धा मला कोणी शोधू शकत नाही. तुम्ही तुमचा सोडा, माझं ऐका. अरे आई बाबा, बस बस बस. किती ऐकवाल? आपल्याला खेळायचं सुद्धा आहे. अरे हो, चला चला, 2 वाजलेत. मला संध्याकाळी मीटिंगला पण जायचंय. चला सांगा, कोण लपणारे आणि कोण शोधणारे? गट्टू शोधेल सगळ्यांना. त्याचीच आयडिया होती नाही? ठीक आहे, मी शोधतो. तुम्ही सगळे लपा. 1 2. अरे चीटिंग, लपू तर दे. अच्छा, जा. सगळेजण इकडे तिकडे पळाले आणि लपले. गट्टू काउंटिंग करत राहिला. 8 9 10. मी येतोय. याहू! गट्टू हळूहळू सगळ्यांना शोधू लागला. अगोदर तर त्याला कोणी नाही दिसलं. मग नंतर डायनिंग टेबलच्या खाली आई लपलेली दिसली. गट्टू शांतपणे तिच्याकडे गेला आणि म्हणाला, काय आई तू? ही तुझ्या लपण्याची जागा? गट्टू माझ्या बाळा, एक सिक्रेट सांगते. मला लपायला येतच नाही. एक काम कर, मला सोड आणि बाबांना पकड. त्यात चॅलेंज आहे. तुझ्या बाबांना सांगू नको आईने सांगितलं म्हणून. त्यांना सांग, आई मला अजून मिळालीच नाहीये, तुम्हीच मिळालात. गट्टू आईची मस्ती समजून गेला आणि चुपचाप निघून गेला. गट्टूच्या समोर प्रश्न होता की बाबांना कसं शोधायचं.
कारण बाबांचं टॅलेंट तर लपण्यात आहे. त्यासोबत अलर्ट पण राहत होता, कारण चिंकी मांजरासारखी उडी मारून त्याला कधी धप्पा देऊ शकत होती. गट्टूने बाबांना खूप शोधलं, पण ते तरीही सापडत नव्हते. आयडिया. गट्टूने फोन काढून बाबांना फोन केला. हा, हॅलो गट्टू, बोल, काय झालं? बाबा सापडले, बाबा सापडले. बाबा बऱ्याच सामान असलेल्या स्टोअर रूम मध्ये दबून लपलेले होते. गट्टू, ही चीटिंग आहे. तू कॉल केलास म्हणून मी पकडलो गेलो. नाही नाही, चूक तुमची आहे. तुम्हाला माहिती होतं ना आपण खेळतोय, आणि खेळात तर काहीही होऊ शकतं. तुम्हाला सावध असायला हवं होतं ना. तुम्ही बाबांच्या रोलमधून बाहेरच पडू शकले नाहीत, म्हणून सापडलात. हे ऐकून बाबा हसायला लागले. तेवढ्यात आई आली. पकडला गेलात ना, मला माहिती होतं तुम्ही जास्त वेळ लपू शकत नाही. अगं, तू कशाला बाहेर आलीस? अगं, तुम्हाला वाचवलं तरी असतंस. बाबा, आई तर तुमच्या आधीच पकडली गेलीये. चला, आता चिंकीला शोधा आणि हा राऊंड संपवा. ही चिंकी खूप चतुर आहे, सहजासहजी हाती लागणारच नाही. शेवटी मुलगी कोणाची आहे? चिंकी बेटा, अलर्ट रहा, बाबांच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीला शोधू लागला. खूप शोधून देखील गट्टूला चिंकी सापडत नव्हती. ही चिंकी तर खरंच खूप चालाक आहे. मला ही काहीतरी आयडिया करावी लागेल. कुठे लपू शकते चिंकी? रूम मध्ये? नाही नाही, बाथरूम मध्ये. तेवढ्यात गट्टूला जोरदार आयडिया येते. चटर पटर चिंकी खाते बटर चिंकी. फ्रीज मध्ये फ्लेवर्स मिळाले आणि कुठे जाईल चिंकी? काय बाबा, तुम्हाला काय वाटलं मी माझ्या बहिणीला शोधू शकत नाही? वाह गट्टू, खूप छान पहिला राऊंड क्लिअर केलास तू, आणि खूप मजाही आली खेळून. मग काय तर. आणि हेही समजलं की बाबांना आता पहिल्यासारखं लपता येत नाही. हो, कामाचा ताण आणि मोबाईलचे ऍडिक्शन. पण आता दुसऱ्या राऊंड मध्ये बघ काय होतंय. आई, तू पण जरा किचन मधून बाहेर ये. इतरही जागा आहेत घरात लपण्यासाठी. आणि मी काय करू? हे ऐकून गट्टू हसत हसत म्हणाला, तू जशी आहेस तशीच राहा. तर ठीक आहे, सुरू करूयात नवीन राऊंड. चला, 1 2. अरे अरे, ऐका, तुम्ही सगळे लपा, मी शोधते तुम्हाला. गट्टूने आधी मला पकडलं होतं. तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही. आणि संध्याकाळ होईल आणि तुमची मीटिंग सुद्धा आहे. खराब मूड घेऊन जावं लागेल. नाही नाही, मीटिंग बिटिंग कॅन्सल. आज संडे यार, मजा येते. एन्जॉय करू दे. जा पोरांनो, लपा. 1 2 3. बाकी सगळे लपायला पळाले आणि अशा प्रकारे दुसरा राऊंड सुरू झाला. ट्रॅफिक रूल्स. संध्याकाळची वेळ होती आणि चिंकी बाहेर सायकल चालवत होती. चिंकीच्या सायकलच्या मागे गट्टू आणि बाबा दोघंही वॉक करत होते. चिंकी, आता शेवटचे 2 मिनिटं, मग तुझे 10 मिनिटं संपतील. मग सायकल चालवण्याची पाळी माझी आहे. हो हो गट्टू, जर तू मला सायकल चालवताना डिस्टर्ब केलंस तर मी अजून 2 मिनिटं वाढवेन. गट्टू हे ऐकून शांत होतो आणि बाबा हसू लागतात. गट्टूची पाळी येणारच असते. तेवढ्यात चिंकीचा सायकलवरचा बॅलन्स बिघडतो आणि ती बायसिकल लेन मधून हटून रोडच्या रॉंग साइडला सायकल घेऊन निघून जाते. अगं चिंकी बेटा, ती रॉंग साइड आहे. पण चिंकीला बाबांचं बोलणं ऐकू येत नाही. कळत नाहीये, बाबा इतक्या दुरून काय सांगतायत ते समजतच नाहीये. बाबा, असं वाटतंय की चिंकीला आपला आवाज जात नाहीये. चला आपण तिच्या जवळ जाऊ. बाबा आणि गट्टू चिंकीच्या जवळ जाऊ लागतात. पण त्या अगोदरच चिंकीला समोर कुणीतरी येऊन अडवतं. हे आणि कुणी नाही, ट्रॅफिक पोलीसवाले अंकल होते. अगं बेटा, तू बायसिकल लेन मधून सायकल चालवण्याच्या ऐवजी रॉंग साइडनी का चालवतेस? तुला काही कल्पना आहे का हे किती खतरनाक असू शकतं? सॉरी काका, माझा तोल गेला आणि मी रस्त्याच्या ह्या बाजूला आले आणि मला नव्हतं माहिती ही रॉंग साइड आहे, म्हणून मी सायकल नाही थांबवली. सगळ्या मुलांना ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती असायला हवी आणि तुला नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने सायकल चालवायची आहे. तोपर्यंत बाबा आणि गट्टू चिंकीपाशी येतात. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी सर, पुन्हा अशी चूक होणार नाही. इट्स ओके, पुढच्या वेळेस पासून लक्षात ठेवा. एवढं बोलून ट्रॅफिक पोलीसवाले अंकल तिथून निघून जातात. चिंकी पोलीसवाल्या काकांनी रागवल्यामुळे जरा उदास झाली होती. अरे गट्टू, चिंकी, तुम्हाला ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती नाही? नाही बाबा, कदाचित आम्हाला माहितीये. हो बाबा, याचा अर्थ असाच होतो ना
की आम्ही लक्षपूर्वक रस्ता क्रॉस करायला पाहिजे? अरे नाही गट्टू चिंकी, ट्रॅफिक रूल्स मध्ये अजून बाकीही नियम असतात. हो बाबा, ते कोणते? हो बाबा, अजून कोणते रूल्स? सांगतो मुलांनो, तुम्ही आधी घरी चला, अंधार पडतोय. आई घरी वाट बघत असेल. हो बाबा, पण चिंकी आता सायकल मला दे. घरापर्यंत सायकल मी चालवणार. चिंकी गट्टूला सायकल देते आणि बाबा गट्टू चिंकी घरी पोहोचतात. अरे आलात तुम्ही? चला लवकर हातपाय धुवा, जेवण तयार आहे. सगळे मिळून डिनर करतात आणि झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी, गट्टू चिंकी लवकर उठा, आज मी तुमच्या दोघांना ट्रॅफिक रूल्स बद्दल सांगणार आहे, तेही फन वेने. बाबा, मला तर खूप झोप येतेय. रूल समजून घेण्यासाठी लवकर उठणं गरजेचं आहे. हो बाबा, आम्ही अजून थोडा वेळ नाही झोपू शकत का? नाही मुलांनो, चला लवकर उठा. मी आई सोबत तुमच्या आवडीचा नाश्ताही बनवला आहे. गट्टू चिंकी पटापट ब्रश करतात आणि डायनिंग टेबल जवळ जाऊन बसतात. डायनिंग टेबलवर त्यांच्या आवडीचा फेवरेट नाश्ता चीज सँडविच तयार होतं. वाव बाबा, तुम्ही तर आमचे आवडते सँडविच बनवलेत. हो मुलांनो, माझ्याकडे काय ते. बाबा मुलांना समोरच्या भिंतीवरचा एक बोर्ड दाखवतात, ज्यावर मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलं होतं ट्रॅफिक रूल्स. बाबा हे काय? चिंकी, याच बोर्डच्या मदतीनं मी तुम्हाला ट्रॅफिक रूल्स सांगणार आहे. त्या बोर्डवर रोड सेफ्टी संदर्भात बऱ्याचशा अगदी रंगबिरंगी चित्र होती. हो बाबा. हो मुलांनो, नियम जाणून घेण्याअगोदर आपल्याला हे माहिती हवं की मी ट्रॅफिक लाईट्स आपल्याला काय सांगते. बाबा बोर्डवरच्या एका ट्रॅफिक लाईटकडे बघून इशारा करतात. बाबा, ट्रॅफिकचा हा लाल रंग आपल्याला थांबायला सांगतो. अगदी बरोबर गट्टू. आता तू सांगू शकतोस का की पिवळ्या आणि हिरव्या लाईटचा काय उपयोग आहे? ते तर नाही माहित बाबा. हो बाबा, मलाही नाही माहिती. मुलांनो, ग्रीन लाईट आपल्याला पुढे जाण्याचा इशारा करते आणि येलो लाईट आपल्याला सांगते की कधी रेड सिग्नल होऊ शकतो, तेव्हा आपली वाहनं आपल्याला हळू करायला हवीत. असं आहे होय बाबा, याचा हा अर्थ असतो? हो बेटा, तुला माहितीये काल ट्रॅफिकवाल्या काकांनी तुला का रागवलं ते? नाही. ट्रॅफिक रूल्स नुसार आपल्याला सायकल नेहमी सायकलच्या लाईन मधूनच चालवायला हवी. रोडच्या बाकी हिस्स्यांना बायसिकलसाठी रॉंग साइड मानलं जातं आणि जर बायसिकल लेन नसेल तर आपली बायसायकल रोडच्या अगदी डाव्या बाजूनं चालवायची. हो बाबा, आता मला कळालं की माझी काय चूक झाली होती. बाबा, अजून कोणते ट्रॅफिक रूल्स असतात? मुलांनो, यासोबतच चालण्यासाठी आपल्याला नेहमी साइड बॉक्सची आवश्यकता असते आणि बायसायकल किंवा बाईक चालवताना हेल्मेट किंवा कार चालवताना सीट बेल्ट नेहमी लावायला हवा. हो बाबा, हे आमच्या टीचरने पण सांगितलं होतं. पण असं का बाबा? हेल्मेट आणि सीट बेल्ट का गरजेचं आहे? व्हेरी गुड क्वेश्चन चिंकी. समज तुझी सायकल खूप जोरात चालवतेस आणि एकदम समोर एक मोठा दगड रस्त्यात येतो आणि तुझा बॅलन्स बिघडतो, तेव्हा काय होईल? मग तर मी पडेल ना बाबा. हो, आणि तू जर हेल्मेट घातला असशील तर तुला डोक्याला लागणार नाही. आणि असेच तुम्ही जर कारमध्ये असाल आणि एकदम जर ब्रेक लागला तर तुम्हाला सीट बेल्ट वाचवू शकेल. ओ, आत्ता कळलं बाबा. हो मुलांनो, आणि रोड क्रॉस करताना आपल्याला अगोदर लेफ्ट मग राईट बघायला हवं आणि रस्ता मोकळा झाल्यावर मगच रोड क्रॉस करायला हवा. हो बाबा. हो, आणखी एक, बस आणि इतर अशा वाहनांवरतून राईड करताना आपण कधी उभं राहायला नाही पाहिजे आणि गाडीतून हात बाहेर काढले नाही पाहिजेत. बाबा, मी असं अजिबात करत नाही, पण चिंकी नेहमी शाळेच्या बसमधून हात बाहेर काढते. नाही बाबा, गट्टू काहीही बोलतोय आणि मी यापुढे ट्रॅफिक रूल्स अजिबात नाही तोडणार. गुड मुलांनो, मला तुमच्याकडून हीच आशा होती. बाबांच्या लेसन नंतर सगळेजण नाश्ता करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.